मंदार सकाळी 6 वाजता उठला होता. तशी त्याला गावाकडे लवकरच उठायची सवय होती, पण आज त्याच्या कामाचा पहिला दिवस होता. पुण्यासारख्या मोठ्या शहरात तो प्रथमच राहायला आला होता. सर्व शिक्षण गावाकडे, तालुक्याला झाले होते. पुण्यात त्याचा एक मित्र होता. त्याच्या ओळखीने एका फॅक्टरीत त्याला काम मिळाले होते. राहायला एका चाळीत घर मिळाले होते. पगार सुरुवातीला जेमतेमच होता, म्हणून फार खर्चात न पडता कमी पैशात मिळालेलं घर त्याने भाड्याने घेतले होते आणि फॅक्टरीपासून जवळच असल्याने त्याची योग्य अशी सोय झाली होती. सकाळचा चहा आणि नाश्ता करून मंदार सकाळी 7:30 वाजता कामासाठी बाहेर पडला. 8 वाजेपर्यंत त्याला पोचायचे होते. तसेच चालत तो 10-15 मिनिटातच पोचला असता, पण त्याने रिक्षा केली आणि अवघ्या 5च मिनिटात तो फॅक्टरीत पोचला. पहिल्या दिवसाचे कागदोपत्री सोपस्कार पार पाडायला 2 तास निघून गेले. मॅनेजर नितीन गुप्ताने त्याची ओळख सोबत असलेल्या सहकाऱ्यांची करून दिली आणि त्याला कामाची सर्व माहिती देण्यात आली. पहिला दिवस काम शिकून घेण्यात निघून गेला. संध्याकाळी 5 वाजता कामावरून सुट्टी झाली आणि मंदार घरी परतला. पहिला दिवस अगदी छान गेला होता. घरी आल्यानंतर त्याने चहा करून घेतला. तेवढ्यात दारावर टकटक झाली. त्याने दार उघडले. दारात एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते. अंगात पांढरा झब्बा, पांढरी मॅनिला होती. पिकलेले कुरळे केस, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा घातलेले ते गृहस्थ हसत म्हणाले, "नमस्कार, मी गजानन सातेकर. इथे 2 घरं सोडूनच राहतो." "या ना काका, आत या." मंदार हसत बाजूला होत म्हणाला. सातेकर आत आले. दाराशी उभे राहत त्यांनी एकवार सभोवती नजर फिरवली. चेहऱ्यावर हास्य अजूनही कायम होते. "माफ करा काका, पण बसायला खुर्ची वगैरे काहीच नाही आहे," मंदार म्हणाला. "अरे असू दे रे, मी फक्त ओळख करून घ्यायला आलो आहे," सातेकर म्हणाले. पुढची 15-20 मिनटं गप्पा मारण्यात निघून गेली. सातेकरांच्या बोलण्यावरून मंदारला त्यांचा पूर्वेइतिहास कळाला. सातेकर मूळचे कोकणातले, कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. घरी त्यांची बायको आणि ते असे दोघेच. मुलगा कामानिमित्त मुंबईला राहायला. अधूनमधून तो भेटायला येत असे. मुलगी लग्न करून नागपूरला स्थायिक झाली होती. सातेकरांचा स्वभाव बोलगेवढा होता. बोलता बोलताच मंदारने दोघांसाठी चहा केला होता. चहा पिऊन झाल्यावर सातेकर म्हणाले, "मंदार, अगदी निसंकोचपणे ये आमच्या घरी. काही मदत लागली तर सांग." "हो काका, नक्की येईन," मंदार म्हणाला आणि सातेकर काका निघून गेले. पुढचे 2-3 दिवस मंदार सातेकरांकडे संध्याकाळच्या जेवणासाठी गेला होता, पण तेही सातेकरांच्या अत्यंत आग्रहामुळे. पण मंदारला उगाच अवघडल्यासारखे वाटले होते. पुण्यात आठवडा निघून गेला होता. फॅक्टरीत बऱ्यापैकी ओळख झाली होती. त्यातल्या त्यात विवेक तिवारी त्याचा खास झाला होता. विवेक जरी परप्रांतीय असला तरी फक्त नावानेच. त्याचा जन्म पुण्यातलाच, लहानपण पुण्यातच गेलेले. मराठी शाळेत शिक्षण झाले होते. मराठी भाषा इतकी अस्खलित बोलायचा की समोरच्याला कळायचेही नाही की हा अमराठी आहे. तर विवेकसोबत एकदा मंदार दुपारच्या जेवणासाठी जवळच असलेल्या एका खानावळीत गेला होता. दुपारचा 1 वाजला होता. खानावळ तशी छोटीच होती. 10-12 माणसं बसतील इतके टेबल होते. काउंटरवर एक मध्यम वयाची बाई बसली होती. सर्व टेबल भरले होते. मंदार आणि विवेक आत जाऊन एका बाजूला टेबल रिकामा होण्याची वाट पाहत उभे होते. एक पोरसवादा मुलगा चपळाईने काम करताना दिसत होता. 5 मिनिटात एक टेबल रिकामे झाले. मंदार आणि विवेक त्या टेबलवर बसले. मंदार उगाचच इकडे तिकडे पाहत होता. "अरे, खानावळ तशी छोटीच आहे, पण जेवण अगदी उत्तम मिळतं इथे," विवेक म्हणाला. "कामाला आणखीन 2 पोरं पाहिजे होती. त्या बिचाऱ्या पोऱ्याची धमचाक होत असेल," मंदार म्हणाला. "अरे, मालकाची मुलगी पण असते. आज कुठे दिसत नाही आहे," विवेक म्हणाला आणि इतक्यात टेबलाजवळ एक मुलगी आली. मंदारने तिच्याकडे पाहिले. पाहता क्षणी मंदार तिच्याकडे आकर्षित झाला होता. दिसायला गहूवर्णीय, नाकीडोळी नीटस, सुडौल बांध्याची ती मुलगी पदर कमरेला खोवून समोर उभी होती. "काय देऊ, थाळी आणू का?" तिने विचारले. "2 स्पेशल थाळी आणाच. माझा मित्र पहिल्यांदा आला आहे," विवेक त्या मुलीला म्हणाला. बरं म्हणत ती आतमध्ये गेली. मंदार अजूनही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला होता. 2-4 मिनटं गेली असतील आणि ती 2 ताटं घेऊन बाहेर आली.
येता जाता ती त्या पोराला कामही सांगत होती. हालचाल चपळ होती, बोलण्यात तरबेज दिसत होती. मंदार जेवता जेवता तिला न्याहाळत होता. ती आपल्या कामात व्यस्त होती. यंत्रवतपणे तिची कामं उरकत होती. एवढ्यात विवेकने हेरले होते की मंदार त्या मुलीकडे चोरून पाहत आहे. जेवण झाल्यावर दोघेही तेथून निघाले. जाता जाता मंदार म्हणाला, जेवण खूपच छान होते विवेक. हो, आणि जेवण वाढणारी पण आवडली वाटतं, विवेक हसत म्हणाला. अरे तसं काही नाही रे बाबा, मंदार ओशाळ्यागत म्हणाला. असं? बरं राहू दे मग, तिचं नाव सांगणार होतो तुला, पण राहू दे आता, विवेक म्हणाला. मंदार स्मित हास्य करीत काही वेळ शांत बसला आणि म्हणाला, काय नाव तिचं? पकडला ना चोराला, विवेक त्याची टेर खेचत म्हणाला. अरे मी सहज विचारलं. बरं राहू दे, नको सांगू, मंदार उगाच हिरमुसला होऊन म्हणाला. कांचन नाव आहे तिचं, विवेकने सांगितले. त्या दिवसानंतर मंदार रोज त्या खानावळीत जेवायला जाऊ लागला. कधी विवेकसोबत असायचा तर कधी एकटाच जायचा. अनेकदा त्याने कांचनशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याचा धीर होत नसे. मुळात मंदार फारसा बोलणाऱ्यातला नव्हताच. एक दोन वेळा तसा त्याने प्रयत्न केला, पण कांचन काहीतरी बोलून आपल्या कामात व्यस्त झाली होती. मंदारला कांचनसोबत ओळख वाढवायची होती. तसा तो तिच्या आईसोबत रोज बोलायचा. तिच्या आईसोबत त्याने चांगली ओळख करून घेतली होती. कधीकधी कांचनचे वडीलसुद्धा तेथे असायचे. त्यांच्यासोबतही एक दोन वेळा बोलणे झाले होते, पण अगदीच वरवरचे. एके दिवशी अगदी अनपेक्षित अशी घटना घडली. मंदार रोजच्याप्रमाणे खानावळीत जेवायला गेला होता. त्याच्या जेवणाचे ताट नुकतेच आले होते. 2-3 घास खाऊन होतात न होतात आणि इतक्यात तेथे 4 तरुण पोरं आली. दिसायला अगदी मवाली आणि गुंड दिसत होती. त्यातील एकजण काउंटरवर बोलत उभा होता. इतक्यात काय झाले कोणास ठाऊक, पण तो मोठ्याने कांचनच्या आईला शिव्या देऊ लागला. खानावळ पेटवून देण्याची धमकी देऊ लागला. कांचन धावतच आतून बाहेर आली होती. त्याचा वाद सुरू होता. त्यावरून कळत होते की त्या मुलाच्या वडिलांकडून कांचनच्या वडिलांनी काही पैसे उधार घेतले होते. सांग तुझ्या बापाला, मुद्दल आणि व्याज मला 2 दिवसात पाहिजे, नाहीतर, तो माणूस म्हणाला. नाहीतर काय रे, काय करशील? कांचनचा आवाजही वाढला होता. काय करीन, तुला उचलून घेऊन जाईन, समजलं काय, तो म्हणाला. आणि कांचनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने पुढे होऊन त्याचा कॉलर पकडला. दोघांमध्ये आणखीन झटापट होण्याआधी मंदार तेथे आला आणि त्याने मध्यस्थी केली. हे बघा, तुम्ही जे कोणी असाल इथून निघून जा, नाहीतर मी पोलिसांना फोन करेन, मंदार त्याला म्हणाला. अरे जा रे, पोलिसांची धमकी कोणाला देतोस, असे म्हणत तो कांचनकडे वळला आणि म्हणाला. आता जातोय, पण 2 दिवसांनी परत येईन. तो त्याची माणसं घेऊन तेथून निघून गेला. या घटनेनंतर मंदार आणि कांचन दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता. कांचन मंदारकडे विशेष लक्ष देत होती. तो खानावळीत आला की हसत त्याचे स्वागत करायची, विचारपूस करायची. मंदारच्या मनात धीटपणा येऊ लागला होता. त्याला कांचनला लवकरच आपलेसे करायचे होते. एके दिवशी त्याने त्याच्या मनातले बोलून टाकले. भाग 2. त्या दिवशी मंदार एकटाच दुपारी 3 वाजता खानावळीत आला होता. त्याला माहीत होते खानावळीत दुपारी 3 नंतर गर्दी नसायची, आणि तिची आईसुद्धा. मंदार आला तेव्हा एका टेबलवर 2 माणसं जेवत होती. कांचन काउंटरवर होती. मंदार आलेला पाहून ती म्हणाली, मंदार साहेब, आज इतक्या उशिरा? का गं, जेवण संपलं वाटतं, मंदार काउंटरसमोरच उभा राहत म्हणाला. जेवण आहे हो, आणि नसतं तरी बनवून देईन तुम्हाला, कांचन हसत म्हणाली. तसा मंदारही गालातल्या गालात हसला. कांचन, आज मुद्दाम उशीर गेला मी, मंदार म्हणाला. का हो, भूक नाही वाटतं आज? नाही, मला तुझ्याशी काही बोलायचं होतं, मंदार अडखळत म्हणाला. बोला की मग, काय बोलायचं आहे, कांचन म्हणाली. कांचन, तू मला आवडतेस, अगदी मनापासून आवडतेस, मंदार थेट म्हणाला. आणि कांचनच्या चेहऱ्यावरील हसू मावळले. तिने मान खाली घातली आणि शांत बसली. कांचन, काय झालं, तुला मी आवडत नाही का, मंदारने विचारले. तसं नाही मंदार साहेब, पण तुम्हाला त्या दृष्टीने मी कधीच पाहिलं नाही, आणि खरं सांगायचं तर माझं लग्न ठरलं आहे, कांचन म्हणाली. आणि मंदारच्या काळजाच्या जणू ठिकऱ्या उडाल्या. त्याला हे उत्तर अगदीच अनपेक्षित होते.
कांचन पुढे बोलत होती, पण मंदारला जणू काहीच ऐकू येत नव्हते. त्याची खूप मोठी निराशा झाली होती. आल्या पावली मंदार मागे फिरला. त्याचा तो दिवस अगदी सुन्न मनाने गेला. त्या दिवसानंतर मंदार आठवडाभर तरी खानावळीत गेला नाही. विवेकने एकदा त्याला विचारले, चल मंदार, आज खानावळीत जाऊ. नाही यार, तू जा, मी नंतर जेवण करेन. मंदारचा निराश स्वर. का रे, काय झालं? त्या खानावळीत यायला टाळतोयस आजकाल, काय झालं आहे? विवेकने विचारले. काही नाही रे, तुला नंतर सांगेन, मंदार म्हणाला आणि आपल्या कामात मग्न झाला. पण विवेकने हेरले होते की नक्कीच काहीतरी बिनसले. त्याला ते जाणून घ्यायचं होतं. ते काही नाही, उठ, चल माझ्यासोबत. विवेकने जवळजवळ त्याला हाताने ओढलेच. आडेवेडे घेत मंदार त्याच्यासोबत निघाला. दोघेही खानावळीत पोचले. मंदारला अगदी अवघडल्यासारखे झाले होते. आत आल्या आल्या त्याने सभोवती नजर फिरवली. काम करणारा नेहमीचा पोऱ्या दिसत होता. काउंटरवर कांचनची आई बसली होती. विवेक आणि मंदार दोघेही येऊन टेबलवर बसले. न राहून मंदारची नजर कांचनला शोधत होती आणि इतक्यात कांचन समोरच्या दारातून बाहेर आली. हातातील 2 ताटं तिने बाजूच्या टेबलवर ठेवली आणि मंदार आणि विवेकच्या टेबलाजवळ आली. हे सर्व करताना तिची ओझरती नजर मंदारवर पडली असावी. काय अनुसाहेब? विवेककडे पाहत कांचन म्हणाली. एक अंडा थाळी आण. तू काय घेणार मंदार? त्याच्याकडे पाहत विवेक म्हणाला. मंदार खाली मान घालून बसला होता. मंदार, अंडा थाळी सांगू का तुला पण? विवेकने पुन्हा विचारले. चालेल, एवढंच म्हणत मंदार गप्प बसला. कांचन नेहमीप्रमाणे वागत बोलत होती. तिच्यात वेगळं असं काही मंदारला जाणवलं नाही. कदाचित आल्यापासून त्याच्या मनात एक सुप्त अपेक्षा होती की कांचनला थोडं का होईना मला नाकारल्याचं दुःख असेल. पण एकंदरीत तिच्या वागण्या बोलण्यावरून तिला काही फारसा फरक पडला असेल असे दिसत नव्हते आणि मंदारला त्याच गोष्टीचं अतीव दुःख झालं होतं. कसेबसे त्याने जेवण संपवले आणि विवेकसोबत तो परत फॅक्टरीत आला. तो दिवस अगदी निराशाजनक गेला. दिवसभर मंदारच्या डोक्यात चित्रविचित्र विचार डोकावत राहिले. कामातून त्याचे लक्ष उडाले होते. संध्याकाळी तो फॅक्टरीतून बाहेर पडला. आज त्याला घरी लवकर जावेसे वाटत नव्हते. तो चालत निघाला. घरच्या रस्त्याला वळसा मारून तो दुसरीकडे चालत निघाला. बराच वेळ चालल्यानंतर तो एका ओसाड अशा बागेत आला होता. तेथे वर्दळ फारच कमी होती. संध्याकाळ उलटली होती आणि बराच अंधार दाटला होता. बागेचे जुने पुराणे गेट हाताने ढकलत मंदार आत गेला. एका झाडाजवळील लोखंडी बाकड्यावर तो बसला. आजूबाजूला अगदी नीरव शांतता पसरली होती. डोळ्यासमोर फक्त कांचन दिसत होती. माझ्या प्रेमाची तिच्यालेखी काहीच किंमत नसावी. अगदी काहीच न घडल्याप्रमाणे ती वागत होती. बोलणं राहू दे, साधं माझ्याकडे पाहिलं पण नाही तिने. आणि मी इथे दिवसरात्र तिच्यासाठी तळमळतोय. नाही, कांचन फक्त माझीच होणार, फक्त माझीच. आणि ठरलं असेल तर मोडेन तिचं लग्न. काहीही करेन मी तिच्यासाठी. थोडा वेळ शांत बसत तो स्वतःशीच म्हणाला, मी असा का विचार करतोय? मी असा कधीच नव्हतो. स्वतःच्या या अशा विचारांवर ओशाळून शेवटी मंदार हताश होऊन शून्यात पाहत बसला. त्या बागेत एक माणूस बसला होता. तो बराच वेळ मंदारकडे पाहत होता. काही वेळाने तो मंदारजवळ आला आणि त्याच्या बाजूला बसला. धुसफुसत असलेल्या मंदारने त्या माणसाच्या रोखाने बघितले आणि तो काहीसा मावळला. तो माणूस काहीसा स्थूल आणि बुटका दिसत होता. रंगाने काळा सावळा, गोल चेहरा, अर्धवट वाढलेली पांढरी दाढी आणि लालसर डोळे. त्याला पाहून मंदार काहीसा बावरला. काही प्रॉब्लेम आहे का? कामाधंद्यात यश नाही का? त्या माणसाने विचारले. नाही, तसं काही नाही, मंदार चाचरत म्हणाला. काम, धंदा, पैसा, कर्ज, प्रेम प्रकरण, वशीकरण, सर्व गोष्टींचं समाधान आहे. शेवटच्या शब्दांवर खास जोर देत तो मंदारच्या डोळ्यात बघत म्हणाला. नाही, तसलं काहीच नाही, मंदार बाकड्यावरून उठत म्हणाला आणि पुढे निघाला. ओ ऐका साहेब, त्या माणसाने मागून आवाज दिला. तसा मंदार थांबला. जवळ येत त्या माणसाने एक कार्ड पुढे केले आणि म्हणाला, कधीही गरज लागली तर या पत्त्यावर या, कामाची 100% खात्री. कार्ड मंदारच्या हातात कोंबत तो माणूस तेथून निघून गेला.
मंदारने एक नजर त्या कार्डवरून फिरवली. बाबा नागेश्वर नाव ठळक अक्षरात लिहिलं होतं. खाली नंबर आणि पत्ता दिला होता. मंदारच्या मनात विचार आला, कदाचित हा योगायोग आपल्या फायद्याचा असावा. कोण जाणे या बाबाने आपलं काम खरंच केलं तर. काहीसा विचार करत मंदारने ते कार्ड खिशात ठेवले आणि तेथून निघून गेला. नंतरचे काही दिवस अगदी सामान्य गेले. मंदार त्याच्या फॅक्टरीच्या कामात गुंतला होता. अधूनमधून तो खानावळीत जेवायला जात होता, पण तेही अगदी सामान्यपणे, अगदी काही घडलं नाही असं. पण मंदारच्या मनात एक योजना सुप्तपणे आकार घेत होती. येत्या रविवारी तो त्या नागेश्वर बाबाला भेटायला जाणार होता. रविवारचा दिवस उजाडला होता. सुट्टी असल्याने मंदारने रेंगाळत आवरून घेतले. चहा नाश्ता उरकून घेतला आणि सकाळी 10 वाजता तो घराबाहेर पडला. चालत तो बसस्टॉपवर आला आणि बस येण्याची वाट बघू लागला. चाळा म्हणून त्याने खिशातून ते कार्ड काढले आणि उलटसुलट करून पाहिले. त्या बाबाचे ठिकाण पुण्याजवळच्या एका गावात होते. तेथे पोहोचायला साधारण तास दीड तास लागणार होता. आणखीन 10 मिनिटात एस टी बस आली आणि मंदार बसमध्ये चढला. दुपारी 12 वाजता बस त्या गावात पोचली. मंदार बसमधून उतरला. समोर एक छोटी चहाची टपरी होती. मंदार तेथे गेला. चहा पित असलेल्या एका इसमाला त्याने विचारले, या गावात नागेश्वर बाबा कुठे राहतात? त्या इसमाने विचित्रपणे मंदारकडे पाहिले आणि म्हणाला, कमानीतून सरळ गावात जावा. गावदेवीच्या मंदिरामागून एक पायवाट सरळ आत जाते. तिथून सरळ चालत गेल्यावर ओढा लागेल. ओढा पार केल्यावर समोर जुनी स्मशानभूमी आहे. त्याच्या मागेच आहे याचं घर. त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे मंदार चालत निघाला. साधारण 15 मिनिटे चालल्यावर मंदार ओढा पार करून वरती आला. समोर एक छोटा पसरट डोंगर दिसत होता. त्याच्या पायथ्याला एक स्मशानभूमी दिसत होती, अगदी जुनाट. कधी काळी तेथे अनेक प्रेते जाळली असावी. त्याच्या खुणा अजूनही तेथे दिसत होत्या. मंदार वळसा मारून मागे आला आणि काही अंतरावर त्याला ते घर दिसले. बाहेरून ते घर अगदी जुनाट दिसत होते. दगडांवर दगड रचून भिंती बांधल्या होत्या. त्यावर माती किंवा शेणाने सावरल्याच्या खुणा होत्या. एक बंद खिडकी दिसत होती, जिची तांबरलेली गजं मोडकळीस आली होती. छपरावर कधी काळी कौलं असावीत, पण आता सुकलेले गवत ठिगळ लावल्याप्रमाणे दिसत होते. मंदार सावकाश चालत पुढे गेला. दारावरची कडी ठोठावली आणि क्षणभर थांबला. त्याने घड्याळात पाहिले. दुपारचे 12:30 वाजले होते. इतक्यात आतून कडी सरकवल्याचा आवाज आला. दार करकरत उघडले. समोर एक उंचपुरा म्हातारा उभा होता. त्याच्या कमरेला भगवे धोतरच तेवढे होते. गळ्यात बऱ्याचशा माळा घातल्या होत्या. छातीपर्यंत पांढरी दाढी वाढली होती. डोळे तांबरलेले दिसत होते. ये आत, खरखरीत आवाजात तो म्हणाला. मंदार काहीसा बावरत आत शिरला. आतमध्ये आल्या आल्या त्याला कसलासा विचित्र भपकारा जाणवला. काहीतरी करपल्याचा, मांस, लाकूड किंवा आणखीन काहीतरी वेगळे. मंदार दारातच थांबला होता. अरे आत ये रे, घाबरू नकोस, तो म्हातारा म्हणाला. तसा मंदार बिचकत आत गेला. घर अगदी साधारण होते. बाहेरची खोली अगदी मोकळी होती. बसायला एक चटई दिसत होती. भिंतीवर देवदेवतांचे फोटो होते. बाकी सर्व रिकामं. मंदार चटईवर बसला. तो म्हातारा आतल्या खोलीत गेला. मंदार काही वेळ तसाच बसून होता. काही वेळाने तो म्हातारा बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात काही सामान होते. तो येऊन मंदारसमोर बसला. एक पुडी काढून त्यातील पांढरी भुकटी मंदारच्या कपाळाला फासली. तशी मंदारला मगाशी आलेल्या भपकाऱ्याची जाणीव झाली. नकळत त्याने डोळे मिटले. अगदी गच्च. तो म्हातारा काहीतरी बोलत होता. अगम्य भाषेतील ते शब्द मंदारच्या कानावर पडत होते. तो डोळे उघडायचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला शक्य होत नव्हते. आजूबाजूची हवा आणखीन कोंदट होत चालली होती. उष्णता वाढत होती. त्या म्हाताऱ्याने मंदारच्या डोक्यावर हात ठेवला तशी मंदारच्या अंगात शिरशिरी आली आणि त्याने डोळे उघडले. भ्रमित होऊन तो समोर पाहत होता. समोरचा देखावा संपूर्णपणे बदलला होता. ते घर, ते स्मशान आणि तो म्हातारा तेथे नव्हतेच. समोर होते स्वच्छ सुंदर आकाश, गवताळलेला प्रदेश आणि कांचन. कांचन त्याला बोलावत होती. मंदारला कळत नव्हते हे काय घडतंय. तो धावतच पुढे गेला. कांचनला तो बाहुपाशात घेणारच इतक्यात टक
कपाळावर कोणीतरी टिचकी मारली असे त्याला जाणवले आणि मंदार भानावर आला. समोर नागेश्वर बाबा बसला होता आणि तो मोठमोठ्याने हसत होता. बराच वेळ मंदार त्याच्याकडे भयभीत नजरेने पाहत राहिला. हीच मुलगी पाहिजे ना तुला? नागेश्वर बाबा म्हणाला. हो हो, ही कांचन हवी आहे मला, मंदार हर्षभरीत आवाजात म्हणाला. या सर्व प्रकाराने त्याला पटले होते की नागेश्वर बाबा त्याला कांचनचे प्रेम मिळवून देणारच. पण तुझ्याकडे बघून वाटत नाही की तुला हे झेपेल, नागेश्वर बाबा गंभीर मुद्रेने बघत म्हणाला, पण त्याच्या आवाजात एक कुत्सिकपणा होता. का का नाही झेपणार? माझं प्रेम आहे तिच्यावर, मी काहीही करेन तिच्यासाठी, मंदार म्हणाला. असं? ठीक आहे तर मग मी सांगेन तुला काय काय करायचं, पण लक्षात ठेव हे सर्व सोपं नसणार आहे, बाबा म्हणाला. माझी तयारी आहे, मंदार म्हणाला. ठीक आहे. येत्या शनिवारी अमावस्या आहे. रात्री ठीक 12 वाजता तुला हा विधी करावा लागेल. नागेश्वर बाबा विधी सांगत होता आणि मंदार आ वासून ऐकत राहिला होता. भयाने त्याच्या माथ्यावरून घाम ओघळत होता. बोल आता, जमेल का हे सगळं तुला? मोठ्याने हसत बाबा म्हणाला. बाबा, स्मशानात मध्यरात्री आणि हे सर्व तुम्ही माझ्यासोबत असाल ना? मंदार चाचरत म्हणाला. छ्या, अरे पोरगी तुला पाहिजे की मला? बाबा खेकसून म्हणाला. पण मंदारचा भयभीत आणि कासावीस झालेला चेहरा बघून तो म्हणाला, बरं ठीक आहे, मी असेन तुझ्यासोबत, पण विधी तुलाच करावं लागेल. चालेल बाबा, चालेल, मंदार आनंदी होत म्हणाला. मंदार घरी परतला ते हसतमुख चेहऱ्यानेच. त्याच्या मनात विविध योजना आकार घेत होत्या. कांचनच्या विचारांनी त्याचं मन व्यापून टाकलं होतं, पण त्याला याची काहीही कल्पना नव्हती की त्याने कोणता अघोरी आणि भयानक मार्ग निवडला होता. आठवडा सरून गेला आणि शनिवारचा दिवस उजाडला होता. मंदारने कामावर सुट्टी टाकली होती. एकीकडे त्याची मनोकामना पूर्ण होणार या विचाराने त्याचे मन आनंदाने भरून गेले आणि दुसरीकडे बाबाने सांगितलेला उपाय आठवून त्याच्या अंगावर भीतीचे शहारे येत होते. मनाची तयारी करून संध्याकाळी 7 वाजता मंदार घराबाहेर पडला. 7:30 वाजताची एस टी बस पकडून तो निघाला. अर्धे अंतर पूर्ण झाल्यावर एस टी बसमध्ये अचानक काहीतरी बिघाड झाला. बस बंद पडली. सर्व प्रवासी खाली उतरले. मंदारही चरफडत खाली उतरला. सर्वत्र अंधार दाटला होता. रात्रीचे 8:30 वाजून गेले होते. मंदार एका झाडाखाली जाऊन बसला. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपण करतोय ते बरोबर आहे का? प्रेम मिळवायचा हा योग्य मार्ग आहे? त्या बाबावर आपण अंधविश्वास ठेवून चूक तर नाही करत आहोत? अशा विचारांनी मंदारचे डोके भणाणून गेले होते. अर्धा तास असाच निघून गेला. दुसरी एस टी बस 9:15 वाजता पोहोचली आणि पुन्हा एकदा मंदारचा प्रवास सुरू झाला. तो 10:30 वाजता त्या गावात पोहोचला. अंधाऱ्या रात्री त्या ओढ्यापाशी मिट्ट काळोख पसरला होता. मध्येच एखादे कुत्रे जोरजोरात भुंकत होते, विवळत होते. मंदारने ओढा पार केला. समोरचा देखावा आणखीनच भयानक आणि गोड दिसत होता. त्या जुन्या स्मशानभूमीतून धुराचे लोट दिसत होते. धगधगणारी आग दिसत होती. 2-3 कुत्री चितेकडे पाहून भुंकत होती, विवळत होती. ते दृश्य पाहून मंदार मनातून चरकला. जुन्या स्मशानात ही चिता कोणाची जळते? दुरूनच तो देखावा पाहत उभा असलेला मंदार पूर्णपणे घाबरून गेला होता. पुढे जावं की नाही याचा विचार करत तो उभा होता. त्याने एक पाय मागे टाकला आणि त्याच्या खांद्यावर एक थंडगार हात पडला. मंदारच्या अंगाचे पाणी पाणी झाले. त्याने थरथरत मागे वळून पाहिले. मागे नागेश्वर बाबा उभा होता. त्याचे तांबरलेले लाल डोळे खूपच भयानक दिसत होते. त्याला पाहून मंदार जागीच थिजला होता. चल, घाबरू नकोस. ती पोरगी पाहिजे असेल तर आजचाच वेळ आहे तुझ्याकडे. परत मी तुला मदत करू शकणार नाही, बाबा म्हणाला. एक आवंढा गिळत मंदार म्हणाला, बाबा, मला या गोष्टीची खूप भीती वाटते. अरे काही होणार नाही. मी असताना तुला घाबरायची गरज नाही, बाबा मंदारच्या डोळ्यात खोल बघत म्हणाला. ठीक आहे बाबा, मी तयार आहे, मंदार म्हणाला. एव्हाना रात्रीचे 11 वाजून गेले होते. बाबाने सोबत त्याची झोळी घेतली आणि मंदारला घेऊन तो त्या घराबाहेर पडला.
घराच्या मागून टेकडी चढून ते दोघे वरती आले. समोर काळाकुट्ट अंधार पसरला होता. बाबाच्या हातात छोटा कंदील होता. त्याच्या प्रकाशात दोघे चालत खाली उतरू लागले. वाट आता खाचा खळग्यातून जात होती. आजूबाजूला दाट झाडंझुडपं दिसत होती. मंदारला दरदरून घाम फुटला होता. लटपटत्या पायांनी तो बाबासोबत चालत होता. बराच वेळ चालल्यावर दोघे एका ठिकाणी पोचले. समोर स्मशानभूमी होती. फार वर्षांपूर्वी ही स्मशानभूमी तयार झाली होती. दरोडेखोरांची एक टोळी या थळात लपून बसली होती. त्यांचा मागोवा घेत पोलीस आणि काही गावकरी इथे रात्रीचे पोचले होते. चारी बाजूंनी घेरून त्यांच्यावर हल्ला केला होता. दोन्ही गटात हाणामारी झाली होती. भयंकर युद्ध झाले. कैक दरोडेखोर आणि गावकरी इथे मारले गेले होते. दरोडेखोरांचा सरदार अखेर मारला गेला आणि पोलिसांना यश आलं, बाबा सांगत होता. मंदार फक्त शांतपणे बाबाचं बोलणं ऐकत होता. ते पुढे चालत आले. दिसायला समोर मोकळा ओबडधोबड परिसर दिसत होता, पण प्रत्यक्षात त्या जमिनीखाली प्रेतं पुरली होती. बाबा एका ठिकाणी थांबला. त्या जागी एक मोठे चिंचेचे झाड होते. त्याच्या खाली बुंद्याजवळ मातीचा उभार होता. तुला माहीत आहे, दरोडेखोरांच्या सरदाराला इथे पुरला आहे. त्या जमिनीकडे पाहत बाबा म्हणाला. मंदार घामाने पूर्ण ओलाचिंब झाला होता. छाती धडधडत होती. इथे आल्याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण कांचनला मिळवण्यासाठी त्याने हा खटाटोप केला होता. बस खाली, असे म्हणत बाबा तेथे खाली बसला. मंदार त्याच्या बाजूला बसला. बाबाने त्याच्या झोळीतून काही सामान बाहेर काढले. कसलीची पांढरी भुकटी त्याने चारी बाजूंना ओढवली. एका तांब्यात लालसर पाणी भरले होते. ते त्याने जमिनीवर शिंपडले. तोंडाने मंत्रोच्चार करू लागला. हळूहळू बाबाचा आवाज मोठा, आणखीन मोठा येऊ लागला. त्या परिसरात बाबाचा तो भयानक आवाज दूरवर पोचत होता आणि अचानक समोरच्या त्या जमिनीत हालचाल होऊ लागली. मंदार ते पाहून दचकला आणि मागे सरकला. त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले. अंग थरथरू लागले. बाबाने त्याला हाताने पकडून पुढे खेचला. बाबाने मंदारच्या हातात एक वस्तू दिली. ती एक मानवी कवटी होती. मंदार आता पुरता घाबरून गेला. नको नको म्हणत तो मागे सरकू लागला, पण बाबा मोठ्याने ओरडला. ए, गपगुमान पुढे ये, नाहीतर सरदार तुझ्या डोक्याच्या ठिकऱ्या उडवेल. भाग 3. मंदारचा नाईलाज झाला. तो थरथरत पुढे आला. ती कवटी त्याने हातात घेतली आणि समोर धरली. हलणाऱ्या त्या जमिनीतून एक हात बाहेर आला. तो हात रक्ताने माखला होता. ठेव ती कवटी त्या हातावर, बाबा म्हणाला. पुढे मंदार बाबा म्हणेल तसं करत गेला. त्या हातावर ती कवटी ठेवल्यावर त्या कवटीत अचानक बदल झाला. तिचा जबडा खालीवर होऊ लागला आणि ती कवटी बोलू लागली. बोल, काय पाहिजे तुला? त्या कवटीतून आवाज आला. माझं एका मुलीवर प्रेम आहे, पण तिचं लग्न ठरले. तिने माझं प्रेम नाकारलं, कसाबसा मंदार म्हणाला. पोरगी पाहिजे. ठीक आहे, ती पोरगी तुला मिळेल, पण माझी अट आहे, कवटी म्हणाली. काय अट आहे? पुढच्या अमावस्येच्या आधी ती पोरगी तुझ्याशी लग्न करेल. लग्नानंतर दर अमावस्येला तुला माझ्या या कबरीवरची माती अंगाला फासावी लागेल. कवटी अर्थात तो सरदार म्हणाला. ही कसली विचित्र अट, मंदार म्हणाला. गडगडाटी आवाजात हसत ती कवटी स्तब्ध झाली. नागेश्वर बाबाने ती कवटी घेतली आणि त्याच्या झोळीत ठेवली. कबरीबाहेर आलेला तो हात पुन्हा जमिनीखाली गेला. बाबा, ही माती माझ्या अंगाला लावून सरदाराला काय मिळणार? मंदारने विचारले. हे बघ, पुढच्या अमावस्येच्या आत ती पोरगी तुझ्याशी लग्न करेल, अगदी तुझ्या प्रेमात वेडी होऊन. तुझ्याशिवाय तिला काहीच सुचणार नाही. नशीब समज ही माती फक्त अंगाला फासायची अट घातली, नाहीतर एक एक असल्या विचित्र अटी असतात. बाबा त्याचे तांबरलेले डोळे वटारून म्हणाला. बाबाने नंतर एक छोटी कापडी पिशवी घेतली आणि त्यात सरदाराच्या कबरीवरील माती गोळा करून धरली. ती पिशवी मंदारला दिली. मंदारकडे दुसरा पर्याय नव्हता. अघोरी चक्रात आता तो अडकला होता. त्याला कल्पना नव्हती की त्याने काय जागृत केले होते आणि पुढे त्याच्यासोबत आणि कांचनसोबत काय अभद्र घडणार होते. या गोष्टीला आठवडा निघून गेला होता.
मंदार त्याच्या रोजच्या दिनचर्येमध्ये गुंतला होता. पुढे काही घडेल याची त्याला आशा होती, पण 10 दिवस निघून गेले होते आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडले नव्हते. इतक्या दिवसात तो खानावळीत गेला नव्हता. त्याच्या आशा मावळू लागल्या होत्या. आणि एके दिवशी मंदार फॅक्टरीत त्याच्या कामात गुंग होता. दुपारचे 12 वाजले होते. अचानक त्याच्या कानावर कांचनचा आवाज पडल्याचा भास झाला. त्याने गेटच्या दिशेने पाहिले. कांचन गेटमधून त्याच्या दिशेने धावत येत होती. मंदार पुढे गेला. कांचन धावतच येऊन त्याच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. मंदारला क्षणभर कळेना काय घडतंय. त्याने कांचनला सावरले. मला माफ करा. मी तुमच्या प्रेमाला नकार दिला, पण मला त्याचा पश्चाताप झाला आहे. मला कळून चुकले की माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे, कांचन म्हणाली. मंदारला हे सर्व अविश्वसनीय वाटत होते. त्याच्या मनात आनंदाचे कारंजे फुटत होते. आपण केलेल्या धैर्याचं चीज झालं असं त्याला वाटलं. साधारण 10 दिवसांच्या आतच दोघांनीही घरच्यांसोबत बोलून लग्न करायचा निर्णय घेतला. लग्नाआधी मंदारने त्याच वस्तीत जरा पुढे एक नवीन घर भाड्याने घेतले. ते घर थोडे मोठे होते. स्वयंपाकघर, बेडरूम आणि दिवाणखाना असलेले ते घर बऱ्यापैकी प्रशस्त असे होते. रजिस्टर पद्धतीने दोघांचं लग्न झालं आणि मंदार कांचनला घेऊन घरी आला. त्या प्रेताने सांगितल्याप्रमाणे कांचन मंदारला अमावस्येच्या आतच मिळाली होती. दोघांचा संसार सुरू झाला होता. कांचन आणि मंदार दोघेही आनंदात होते. बघता बघता महिना होत आला होता आणि 2 दिवसांवर अमावस्या आली होती. मंदारला त्या सरदाराची अट लक्षात होती आणि त्याबद्दल तो निश्चिंत होता. फक्त मातीच अंगाला फासायची आहे अशा समजुतीने तो गाफील होता. मध्यरात्रीची वेळ होती. मंदार एका अंधाऱ्या आणि अगदी निर्मनुष्य वस्तीतून चालत होता. आजूबाजूचा परिसर कमालीचा शांत होता. रातकिड्यांचे किर्र गायन सुरू होते. मंदार चालतच होता. वस्ती मागे पडली होती. तो आता एका मोकळ्या मैदानात आला होता. त्या मैदानाच्या मध्यभागी तो उभा राहिला. अचानक त्याच्यासमोर जमिनीखाली कसली तरी हालचाल झाली. जमिनीवरची माती उकरली गेली आणि एक रक्ताळलेला हात त्यातून बाहेर आला. मंदार ते पाहून चरकला. भीतीने त्याचा घसा सुकला. तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हता. त्याला ओरडायचे होते, पण जणू गळा कोणीतरी आवळून धरला होता. हळूहळू त्याच्या आजूबाजूच्या जमिनीखालून अनेक हालचाली होऊ लागल्या. मंदार तसंच थरथरत मध्यभागी उभा होता. त्या जमिनीमधून हळूहळू अनेक हात बाहेर येऊ लागले. दूरवर त्याला कोणीतरी दिसले. तो नागेश्वर बाबा होता. त्याला पाहून मंदार ओरडला, बाबा मला वाचवा. ओरडत किंचाळत मंदार झोपेतून उठला. बाजूला झोपलेल्या कांचनची झोपमोड झाली होती. तिने मंदारला सावरले, पाणी प्यायला दिले. काय हो, काय झालं? एवढे कशाला घाबरलात? तिने विचारलं. काही नाही, एक वाईट स्वप्न पडलं होतं, मंदार म्हणाला. काही वेळाने दोघेही झोपी गेले. त्या रात्री मंदारला नीटशी झोप लागली नाही. स्वप्न आठवून तो अस्वस्थ होत राहिला. त्याला कळून चुकले की ते फक्त स्वप्न नाही तर मान्य केलेल्या अटीची आठवण करून दिली होती. अशातच 2 दिवस निघून गेले. मंदारने स्वतःला सावरले होते आणि अमावस्येला मंजूर केलेल्या अटीची पूर्तता करायची असे ठरवले होते. अमावस्येच्या रात्री ठीक 12 वाजता मंदार पलंगावरून उठला. बाजूला कांचन शांत झोपली होती. मंदारने कपाटातील चोर कप्प्यातून ती पिशवी बाहेर काढली. त्यात ती माती होती. त्याने एकवार कांचनकडे पाहिले आणि तो बेडरूममधून बाहेर आला. मंदारने दिवाणखान्यातील लाईट लावली आणि तो मातीची पिशवी उघडून आपल्या अंगाला चोळू लागला. माती अंगाला लागल्यावर त्याला थोडंसं विचित्र वाटलं, पण त्याकडे दुर्लक्ष करून तो पलंगावर जाऊन बसला. त्याच्या अंगाला लागलेल्या मातीतून एक विचित्र दर्प येऊ लागला होता. काही वेळातच मंदारला खूप विचित्र वाटू लागलं. त्याला गरगरल्यासारखं वाटू लागलं आणि अचानक त्याला अंधोक दिसू लागला. तो घाबरला आणि कांचनला हाक मारू लागला. कांचन! मंदार जोरात ओरडला, पण मुळात त्याला हे सुद्धा कळत नव्हते की त्याच्या तोंडून आवाज बाहेर पडतोय की नाही. त्याला एक बधीरपणा आला होता. मंदार जागेवरून उठला. त्याला धड उभेही राहता येत नव्हते. अचानक मंदारला एका थंडगार हाताचा स्पर्श जाणवला. तो दचकला आणि मागे वळला. त्याला एक काळी आकृती दिसली. ती आकृती हळूहळू त्याच्या जवळ येत होती. मंदार घाबरला आणि ओरडला, पण त्याचा आवाज बाहेर पडत नव्हता. त्याला काहीच सुचत नव्हते.
ती आकृती मंदारच्या अगदी जवळ आली आणि त्याने पाहिलं ती एक भयानक काळी छाया होती. तिचे डोळे लाल रंगाचे होते आणि तिचे दात तीक्ष्ण होते. मंदारला काही काळाच्या आत ती काळी छाया मंदारच्या अंगावर धावून आली. गरम वाऱ्याचा भपकारा यावा तसे काही क्षण मंदारला वाटले आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या शरीरातून एक विशिष्ट कळ सळसळत मस्तकात गेली. मंदारने डोळे मिटले होते. हाताच्या मुठ्या गच्च आवळल्या होत्या. हळूहळू त्याला जाणवू लागले की त्याच्या शरीरात काहीतरी फिरत आहे. त्याला अधिक शक्तिशाली आणि प्रचंड ऊर्जा जाणवत होती. कोणीतरी आपल्या शरीराचा ताबा घेतला आहे हे त्याला कळले होते. मंदार नकळत त्या अघोरी शक्तीच्या स्वाधीन झाला होता. भाग 4. पहिली शिकार. मंदारच्या शरीरात आता ती अघोरी शक्ती पूर्णपणे संचारली होती. त्याचे डोळे आता मंदारचे राहिले नव्हते. त्यात रक्तासारखी लाली आणि एक प्रकारची हिंस्र चमक आली होती. मगाशी जो मंदार भीतीने गाळण उडालेला होता तो आता पूर्णपणे बदलला होता. त्याच्या देहबोलीत एक भयानक आत्मविश्वास आणि क्रूरता भरली होती. त्याच्या बाजूलाच गाढ झोपलेल्या कांचनकडे त्याने एकवार पाहिले. त्या नजरेत प्रेम नव्हते, तर एका शिकाऱ्याने आपल्या भक्ष्याकडे पाहावे तशी ती नजर होती. पण आता त्याला वेगळ्याच गोष्टीची तहान लागली होती. सरदाराचा आत्मा कैक वर्षांपासून भुकेला होता. त्याला रक्ताची आणि हिंसेची चटक होती. भिंतीवरच्या घड्याळात रात्रीचा 1 वाजला होता. मंदार किंवा आता तो सरदार संत पावलांनी उठला. त्याच्या पावलांचा आवाज होत नव्हता. त्याने दरवाजाची कडी अगदी सफाईने उघडली. जणू त्याला अंधारातही सर्व काही स्पष्ट दिसत होते. थंडगार वाऱ्याचे झुळूक आत आले, पण मंदारला थंडीची जाणीवच झाली नाही. तो घराबाहेर पडला. वस्तीत पूर्ण शांतता होती. रस्त्यावरचे कुत्रे कोपऱ्यात बसले होते, पण मंदारला पाहताच ते भुंकायचे सोडून शेपूट घालून केकाटत पळून गेले. जनावरांना अशुभ शक्तीची चाहूल माणसांपेक्षा आधी लागते, हेच खरं. मंदारचे पाय त्याला आपोआप एका निर्जन दिशेला घेऊन चालले होते. त्याच्या चालण्यात एक प्रकारची ऐट होती जी मंदारमध्ये कधीच नव्हती. पुण्याच्या त्या उपनगरातील रस्ते सुनसान होते. तो चालत चालत मुख्य वस्तीपासून दूर एका अर्धवट बांधलेल्या इमारतींच्या परिसराकडे आला. तिथे स्ट्रीट लाईट्सचे खांब कमी होते आणि अंधार जास्त दाटला होता. हा परिसर रेल्वे रुळांना लागून होता, त्यामुळे तिथे सहसा रात्री कोणी फिरकत नसे. पण नशिबाचे भोग कुणाला चुकले आहेत. त्याच अंधाऱ्या वाटेवरून एक माणूस चालत येत होता. त्याचे नाव रमेश. तो एका गॅरेजमध्ये काम करायचा आणि ओव्हरटाईम करून उशिरा घरी परतत होता. शॉर्टकट मारण्यासाठी त्याने हा निर्जन रस्ता निवडला होता. रमेश वेगाने चालत होता, पण अचानक त्याला आपल्या मागे कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. टप टप टप. रमेश थांबला. त्याने मागे वळून पाहिले. दूरवर कोणीच दिसत नव्हते. भास झाला असेल असे पुटपुटत तो पुन्हा चालू लागला, पण पुन्हा तोच आवाज. आणि यावेळी तो आवाज जवळ आला होता. रमेशच्या मनात धडकी भरली. त्याने आपली चालण्याची गती वाढवली. अचानक समोरच्या झाडाच्या सावलीतून एक आकृती बाहेर आली आणि रमेशच्या रस्त्यात आडवी उभी राहिली. तो मंदार होता, पण तो सामान्य दिसत नव्हता. त्याचे केस विस्कटलेले होते, कपडे अस्ताव्यस्त होते आणि मान विचित्र कोणात झोकलेली होती. कोण आहेस तू? रमेशचा आवाज थरथरला. मंदारने काहीच उत्तर दिले नाही. फक्त एक खोल घोगरा आवाज त्याच्या घशातून बाहेर पडला, जो मानवी वाटतच नव्हता. त्याने हळूच आपली मान सरळ केली आणि रमेशच्या डोळ्यात पाहिले. त्या लालसर डोळ्यांमध्ये बघून रमेशची बोबडीच वळली. त्याला कळून चुकले की समोर उभा असलेला हा माणूस नाही आहे. रमेशने पळ काढण्यासाठी बाजूने सटकण्याचा प्रयत्न केला, पण मंदारने नाही, सरदाराने चपळाईने त्याचा हात पकडला. ती पकड लोखंडासारखी मजबूत होती. रमेशने हात सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सोड मला. कोण आहेस तू? वाचवा. त्याचा आवाज त्या निर्जन भागात घुमला, पण ऐकणारे तिथे कोणीच नव्हते. मंदारने एका झटक्यात रमेशला स्वतःकडे ओढले. रमेशच्या नाकातून येणारा भीतीचा वास त्या सरदाराला उत्तेजित करत होता. सरदाराच्या आत्म्याला या भीतीचीच तर भूक होती. तुझी वेळ संपली. मंदारच्या पण एका वेगळ्या जड आवाजात शब्द उमटले. दुसऱ्याच क्षणी मंदारने आपले दोन्ही हात रमेशच्या गळ्याभोवती आवळले
रमेशचे डोळे बाहेर आले, जीभ बाहेर आली. तो धडपडत होता. मंदारच्या हातावर ओरखडे ओढत होता. पण मंदारला कशाचीच पर्वा नव्हती. उलट त्या संघर्षाने त्याला अधिक आनंद मिळत होता. मंदारच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य पसरले होते. हळूहळू रमेशची धडपड कमी झाली. मंदारने आणखीन जोर लावला आणि कट असा हाडाचा आवाज आला. त्या शांततेत तो भयानक आवाज घुमला. रमेशचे शरीर लुळे पडले. मंदारने तो निर्जीव देह एखाद्या कचऱ्याच्या पिशवीसारखा बाजूच्या झुडपात भिरकावून दिला. त्या कृत्यानंतर मंदारने एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही त्याला खूप दिवसांनी मोकळा श्वास घ्यायला मिळाला होता. त्या हत्येने त्याच्या शरीरातील सरदाराची ताकद आणखीन वाढली होती. त्याच्या हाताला लागलेले थोडेसे रक्त त्याने आपल्या जिभेने चाटले. रक्ताच्या चवीने त्याचे डोळे आनंदाने मिटले. अजून अजून पाहिजे, तो पुटपुटला. पण पहाटेची वेळ जवळ येत होती. तांबडं फुटण्याआधी त्याला घरी परतणे गरजेचे होते. त्या निर्जन जागी त्या रक्ताळलेल्या देहाला मागे सोडून मंदार पुन्हा घराच्या दिशेने निघाला. त्याच्या चालण्यात आता थकवा नव्हता, तर एक नवी ऊर्जा होती. तो घरी पोचला तेव्हा रात्रीचे 3 वाजून गेले होते. त्याने दरवाजा हळूच उघडला आणि आत आला. कांचन अजूनही तशीच गाढ झोपलेली होती. मंदार बाथरूममध्ये गेला. त्याने आपले हात स्वच्छ धुतले, कपडे बदलले आणि पुन्हा येऊन कांचनच्या शेजारी निमूटपणे झोपी गेला. सकाळी जेव्हा मंदारला जाग आली तेव्हा त्याला रात्री काय घडले याचे काहीही स्मरण नव्हते. त्याला फक्त अंग थोडे जड झाल्यासारखे आणि प्रचंड थकवा आल्यासारखे वाटत होते. अरे उठलात? चहा झालाय, घ्या, कांचन हसत म्हणाली. मंदारने हसून चहाचा कप घेतला. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या हाताने काही तासांपूर्वीच एका निष्पाप जीवाचा बळी घेतला होता. आणि ही तर फक्त सुरुवात होती. टीव्हीवर अज्ञाताचा मृतदेह सापडला ही बातमी फ्लॅश होत होती आणि मंदार मात्र निवांत चहाचे घोट घेत होता. त्याला माहीत नव्हते, पण त्याच्या आतला राक्षस आता जागा झाला होता. भाग 5. त्या दिवशीची सकाळ उजाडली तीच एका भयानक बातमीने. त्या निर्जन आणि अर्धवट बांधकाम असलेल्या साईटवर एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. सकाळी फिरायला येणाऱ्या काही लोकांनी तो मृतदेह पाहिला आणि पोलिसांना खबर दिली होती. सकाळचे 9 वाजले होते. पोलीस जीपचे सायरन शांत झाले होते, पण पोलीस व्हॅनच्या निळ्या लाल दिव्यांची उघडझाप अजूनही सुरू होती. पिवळ्या रंगाची क्राईम सीन डू नॉट क्रॉस अशी टेप लावून पोलिसांनी तो भाग सील केला होता. बघ्यांची गर्दी जमू लागली होती, ज्यांना पोलीस हवालदार काठीचा धाक दाखवून दूर करत होते. या सर्व गोंधळाच्या केंद्रस्थानी उभे होते सिनियर पोलीस इन्स्पेक्टर अजय गावडे. अजय गावडे हे पुणे पोलीस दलातील एक हरहुन्नरी आणि तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जायचे. तडफदार व्यक्तिमत्व, डोळ्यावर रेब्यांचा गॉगल आणि कामात अत्यंत चोख. त्यांनी आजवर अनेक गुंतागुंतीच्या केसेस सोडवल्या होत्या, पण आजचा प्रकार काहीसा वेगळा दिसत होता. अजयने हातातील सिगारेट बाजूला फेकली आणि पायाने विझवली. त्यांनी मृतदेहाजवळ जाऊन बारकाईने निरीक्षण केले. फॉरेन्सिक टीमचे डॉक्टर साळुंखे आधीच तिथे पोचले होते आणि तपासणी करत होते. काय वाटते डॉक्टर? अजयने गंभीर आवाजात विचारले. डॉक्टर साळुंखे उभे राहिले. हातातील ग्लोव्ज काढत ते म्हणाले, इन्स्पेक्टर, हे प्रकरण साधं नाही आहे. याच्या गळ्यावरच्या खुणा बघा. गळा दाबून हत्या केली आहे हे उघड आहे, पण ज्या ताकदीने गळा आवळला आहे ती ताकद अगदी अमानवी वाटते. मानेचं हाड पूर्णपणे चुरा झाले. एखाद्या सामान्य माणसाला हे शक्य नाही आहे. अजयने मृतदेहाच्या गळ्याकडे पाहिले. काळे निळे डाग स्पष्ट दिसत होते. म्हणजे मारेकरी कोणीतरी धष्टपुष्ट असावा. अजय पुटपुटला. साहेब, मृताच्या खिशात पाकिट आणि मोबाईल तसाच आहे. म्हणजे चोरीच्या उद्देशाने ही हत्या झालेली दिसत नाही आहे, हवालदार शिंदेंनी माहिती दिली. मग हेतू काय असावा? पूर्ववैमनस्य की अजून काही? अजय स्वतःशीच विचार करत होता. पोलिसांच्या टीमने आजूबाजूचा परिसर पिंजून काढला होता, पण तिथे ना मारेकऱ्याच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसत होत्या, नाही कोणते हत्यार सापडले होते. जमीन खडकाळ असल्याने पायांचे ठसे मिळणे कठीण होते आणि गळा दाबल्यामुळे हत्याराचा प्रश्नच नव्हता. पाटील,
आजूबाजूच्या CCTV फुटेजचं काय? अजयने विचारले. सब इन्स्पेक्टर पाटील निराशेने मान हलवत म्हणाले, सर, हा भाग थोडा आयसोलेटेड आहे. इथे जवळपास CCTV नाही आहेत. मुख्य रस्त्यावरचे कॅमेरे तपासावे लागतील, पण तिथून ही साईट बरीच लांब आहे. आता तरी हाती काहीच धागेदोरे नाही आहेत. ना कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, ना काही पुरावा. पाटील आणि इतर टीमच्या चेहऱ्यावर स्पष्ट निराशा दिसत होती. त्यांच्या दृष्टीने ही एक ब्लाइंड केस होती. कोणाला पकडायचे, कुठून सुरुवात करायची, काहीच दिशा मिळत नव्हती. सर, मला वाटतं हे काम एखाद्या वेड्याचं किंवा सायको किलरचं असावं, कारण ज्या निर्दयतेने मारले ते पाहून तरी असंच वाटतंय, शिंदे म्हणाले. अजय गावडेने गॉगल काढला आणि आकाशाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र नैराश्य नव्हते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जी प्रत्येक अवघड केस सोडवण्याआधी यायची. पाटील, शिंदे, निराश होऊ नका, अजय गंभीर आवाजात म्हणाला. गुन्हेगार कितीही हुशार असला किंवा कितीही शक्तिवान असला तरी तो काही ना काही चूक करतोच. निसर्गाचा नियम आहे हा. कुठे ना कुठे काहीतरी सुगावं नक्कीच मिळेल. पण सर, सध्या तरी अंधारात तीर मारण्यासारखं आहे, पाटील म्हणाले. अजय हसला आणि म्हणाला, अंधारातच तर खरी कसोटी असते. याच्या नखांमध्ये काही त्वचा अडकली आहे, ते तपासा. कदाचित झटापटीत त्याने मारेकऱ्याला ओरबाडलं असेल. आणि हो, या भागातील मागील काही दिवसातील मिसिंग लोकांच्या तक्रारी किंवा अशाच प्रकारच्या इतर घटनांचा रेकॉर्ड काढा. अजयने पुन्हा एकदा त्या मृतदेहाकडे पाहिले. त्याच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले होते. चोरी नाही, दुश्मनी नाही, मग इतक्या क्रूरपणे एका सामान्य माणसाला कोणी आणि का मारलं असावं? हे काम एखाद्या माणसाचेच आहे? अजयने तो विचार झटकला आणि कामाला लागला. चला, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवा. आपल्याला खूप काम करायचं आहे. ही केस आपल्याला सोडवायचीच आहे. अजयने आदेश दिला आणि जीपकडे निघाला. त्यांना कल्पना नव्हती की त्यांचा सामना ज्या शक्तीशी होणार आहे ती कायद्याच्या आणि विज्ञानाच्या पलीकडची आहे. पण अजय गावडे सहजासहजी हार मानणाऱ्यातला नव्हता. तपासाची चक्रे फिरू लागली होती आणि या चक्रात कधी ना कधी मंदार अडकणार होता, हे नक्की. भाग 6. पुणे शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले होते. पहिल्या खुनाचा तपास अजूनही सुरू असतानाच 2 दिवसांनी शहराच्या दुसऱ्या टोकाला आणखीन एका अज्ञाताचा मृतदेह सापडला होता. यावेळी शिकार झालेला एक नाईट वॉचमन होता. त्याच्याही गळ्यावर त्याच प्रकारच्या खुणा होत्या आणि मानेचे हाड मोडले होते. पोलीस इन्स्पेक्टर अजय गावडे आता अधिकच अस्वस्थ झाला होता. मारेकरी एकच आहे आणि तो रक्ताचा प्यासा आहे, हे आता स्पष्ट झाले होते. अट जरी अमावस्येच्या रात्रीची होती, पण मंदार आता त्या राखेच्या अधीन होत चालला होता. त्याला ती ताकद, ती अमानवी शक्ती हवीहवीशी वाटू लागली होती. तो अमावस्येच्या रात्रीची वाट पाहू लागला होता. किंबहुना त्याला ती राख रोजच लावावीशी वाटत होती. पण सध्या तरी तो जाणीवपूर्वक ते टाळत होता. रात्रीचे 2 वाजले होते. मंदार राहत असलेल्या वस्तीत नीरव शांतता होती. फक्त गल्लीतील कुत्री अचानक पिसाळल्यासारखी भुंकत होती. त्यांचे ते केकाटणे आणि रडणे ऐकून कोणाच्याही काळजात धडकी भरेल असे वातावरण होते. त्याच गल्लीत राहणारे गजानन सातेकर, जे मंदारला सुरुवातीला भेटले होते, त्यांना या आवाजांमुळे जाग आले. सातेकर काकांचे वय झाले असले तरी त्यांची झोप अगदी सावध होती. कुत्र्यांच्या आवाजातील भीती त्यांनी ओळखली. त्यांनी हळूच उठून खिडकीचा पडदा बाजूला केला आणि बाहेर डोकावले. रस्त्यावरचा पिवळसर दिवाबत्तीचा प्रकाश अंधुकसा पडला होता. त्या प्रकाशात त्यांना एक आकृती चालताना दिसली. ती आकृती मंदारची होती. सातेकर काकांनी जे पाहिले त्याने त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. मंदारची चालण्याची पद्धत पूर्णपणे बदलली होती. तो एखाद्या जंगली श्वापदासारखा खांदे पाडून एका विचित्र ऐटीत चालत होता. त्याचे कपडे काही ठिकाणी फाटले होते. तो घराच्या जवळ आला तसा सातेकरांनी त्याला नीट निरखले. स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात त्यांना स्पष्ट दिसले. मंदारच्या दोन्ही हातांना कोपरापर्यंत रक्ताचे डाग लागले होते. त्याचे डोळे माणसाचे वाटतच नव्हते. त्यात जळत्या निखाऱ्यासारखी आग होती. मंदारने आजूबाजूला पाहिले आणि जिभल्या चाटत तो आपल्या घराचे दार उघडून आत गेला.
सातेकर काका खिडकीतून बाजूला झाले, पण ते घाबरले नव्हते. उलट त्यांचा चेहरा गंभीर झाला होता. त्यांच्या कपाळावर आट्या पडल्या. सातेकर दिसायला जरी साधे, हसरे आणि मध्यमवर्गीय गृहस्थ वाटत असले तरी त्यांचा भूतकाळ वेगळा होता. ते मूळचे कोकणातले. तारुण्यात असताना त्यांच्या गावी एका देवचार प्रकरणामुळे त्यांच्या घरात मोठी खळबळ उडाली होती. त्यातून ते स्वतः आणि त्यांचे कुटुंब कसेबसे सुटले होते. त्या अनुभवामुळे त्यांना अमानवी शक्ती, बाधा आणि पिशाच्च या गोष्टींची चांगलीच जाण होती. मंदारच्या शरीरातील बदल, त्याची चाल आणि ते रक्तरंजित हात पाहून सातेकरांनी लगेच ओळखले होते की हे सामान्य प्रकरण नाही आहे. काहीतरी विपरीत घडले. सातेकर स्वतःशीच पुटपुटले. त्या रात्री त्यांना पुन्हा झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सातेकरांनी सर्वात आधी ही गोष्ट आपल्या पत्नीला म्हणजे सुमित्राला सांगितली. सुमित्राबाई सुरुवातीला घाबरल्या, पण सातेकरांनी त्यांना धीर दिला. सुमे, आपण गप्प बसून चालणार नाही. त्या पोराचे, मंदारचे जे व्हायचे ते झाले, पण ती पोरगी कांचन, ती यात निष्पाप भरडली जाईल. तिला वाचवणं आपलं कर्तव्य आहे, सातेकर ठामपणे म्हणाले. सकाळी 9 वाजता मंदार नेहमीप्रमाणे तयार होऊन फॅक्टरीत कामाला निघून गेला. दिवसा तो अगदी सामान्य वागत असे, जणू काही रात्रीच्या घटनांशी त्याचा काहीच संबंध नाही. तो गेल्यावर सातेकर आणि सुमित्राबाई कांचनच्या घरी गेले. कांचनने दार उघडले. ती आनंदी दिसत होती. या ना काका काकू, आज सकाळी सकाळी इकडे, तिने हसून विचारले. सातेकर काका आणि सुमित्राबाई आत आले. सातेकरांनी एकदा घराचा कानोसा घेतला. त्यांना घरात एक विचित्र कुबट वास येत होता, जो स्मशानातील राखेसारखा होता. कांचन, आम्हाला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, सातेकर गंभीर सुरात म्हणाले. नेहमी थट्टा मस्करी करणारे त्यांचा गंभीर आवाज ऐकून कांचनचे हसू मावळले. काका, काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का? दोघेही आत आले आणि बाजूच्या सोफ्यावर बसले. पोरी, तू घाबरू नकोस, पण तू सध्या ज्या घरात राहतेस आणि ज्या माणसासोबत राहतेस तिथे काहीतरी ठीक नाही आहे. सातेकर थेट विषयावर आले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? कांचन गोंधळून म्हणाली. मंदार तर माझी खूप काळजी घेतात. हो, मंदार चांगला मुलगा आहे, पण काल रात्री मी त्याला पाहिलं, सातेकर म्हणाले. आणि त्यांनी रात्री खिडकीतून पाहिलेले दृश्य, मंदारची चाल, त्याचे डोळे आणि हाताला लागलेलं रक्त, हे सर्व कांचनला सांगितलं. कांचनचा विश्वासच बसेना. नाही काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मंदार काल रात्री घरातच झोपले होते. त्यांना तर साधं झुरळी मारता येत नाही, ते रक्ताने माखलेले कसे असतील? कांचन, मी माझ्या आयुष्यात अशा गोष्टी पाहिल्या आहेत ज्यावर सामान्य माणसाचा विश्वास बसणार नाही. मंदारच्या अंगात काहीतरी वेगळं आहे. तो आता तुझा नवरा राहिलेला नाही आहे. त्याच्या देहाचा ताबा दुसऱ्याच कोणीतरी घेतला आहे. तू कधी लक्ष दिलं आहेस का? अमावस्येनंतर त्याच्या वागण्यात बदल झाला आहे का? घरात तुला काही विचित्र अनुभव आला आहे का? सातेकरांनी प्रश्नांची सरबत्ती केली. कांचन विचारमग्न झाली होती. तिला आठवले, हल्ली मंदार रात्री खूप गाढ झोपतो, पण सकाळी उठल्यावर त्याला प्रचंड भूक लागलेली असते. आणि हो, घरात एक विचित्र कुबट वास अधूनमधून येतो. परवा रात्री तिलासुद्धा वाटले होते की कोणीतरी तिच्याकडे एकटक पाहत आहे, पण डोळे उघडल्यावर मंदार झोपलेला होता. अमावस्येची रात्र खास तिच्या आठवणीत राहिली होती. त्या रात्री तिला बाहेरच्या खोलीत कसली तरी खुडबुड जाणवली होती. मंदार बाजूला नव्हता, पण काही क्षणात तिला एक विचित्र दर्प, एक थंड पण शिसारी आणणारा भपकारा जाणवला होता आणि नकळत ती गाढ झोपी गेली होती. काका, मला भीती वाटते. कांचनचा आवाज थरथरू लागला. घाबरू नकोस, आम्ही आहोत. आम्ही तुला भीती नाही तर सावध करायला आलो आहे, सुमित्राबाईंनी तिला जवळ घेतलं. सातेकर खिशातून एक छोटी डबी काढत म्हणाले. हे बघ, हा कोकणातील आमच्या कुलदैवताचा अंगार आहे. आज रात्री मंदार जेवायला बसला की त्याच्या जेवणात किंवा पाण्यात ही चिमूटभर टाक. जर त्याच्यात काही अमानवी शक्ती असेल तर त्याचा परिणाम लगेच दिसून येईल. फक्त सावध राहा. कांचनने थरथरत्या हाताने ती डब्बी घेतली. तिला माहीत नव्हते की आजची रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरणार होती. भाग 7.
सातेकर काकांनी दिलेली ती अंगाराची डबी कांचनने साडीच्या पदराखाली लपवली होती. तिचे हात थंड पडले होते आणि मनात एक अनामिक भीती दाटली होती. पण सातेकर काकांचे शब्द तिच्या कानात घुमत होते. तो आता तुझा नवरा राहिलेला नाही आहे. सत्य जाणून घेण्यासाठी हे धाडस करणे गरजेचे होते. रात्रीचे 9 वाजले होते. मंदार कामावरून घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचाच थकवा दिसत होता, पण त्याचे डोळे ते आजही विचित्रपणे चमकत होते. कांचनने ताट वाढले. वरण भातावर तूप घालताना तिने सातेकरांनी दिलेला अंगारा नकळत त्यात मिसळला आणि थरथरत्या हाताने ताट मंदारसमोर ठेवले. मंदार सोप्यावर बसला होता. त्याने पाण्याचा घोट घेतला आणि जेवायला सुरुवात केली. पहिला घास घेताना त्याला काहीच जाणवले नाही, पण दुसरा घास तोंडात टाकताच अचानक मंदारच्या हाताची हालचाल थांबली. त्याचे शरीर ताठरले. त्याच्या गळ्यातील नसा तडफडत उडू लागल्या. त्याने ताटाकडे पाहिले आणि नंतर झटकन कांचनकडे नजर वळवली. त्या एका क्षणासाठी, फक्त एका निमिषासाठी कांचनला मंदारचा चेहरा बदललेला दिसला. त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते आणि चेहऱ्यावर एक भयानक अमानवी राग उमटला होता. जणू काही आतल्या राक्षसाला त्या पवित्र अंगाऱ्याचा चटका बसला होता. हे काय खायला दिलेस मला? मंदार गुरगुरला. त्याचा आवाज इतका भयानक आणि खोल होता की कांचनच्या काळजाचा ठोका चुकला. ती भीतीने 2 पावले मागे सरकली. मंदारने ताट भिरकावून देण्यासाठी हात उगारला, पण त्याच क्षणी त्याला जाणीव झाली की तो काय करतोय. त्याच्या आतल्या त्या चलाक शक्तीने स्वतःला सावरले. त्या राक्षसाला कळले की आपली ओळख पटू शकते. पुढच्या क्षणी मंदारने डोळे गच्च मिटले आणि पुन्हा उघडले. आता त्याचे डोळे सामान्य दिसत होते. रागाची जागा वेदनेने घेतली होती. अगं कांचन, आज भाजी किती तिखट झाली आहे. घसा जळतोय माझा, मंदार खोकत म्हणाला आणि त्याने पाण्याचा तांब्या तोंडाला लावला. कांचन अवाक होऊन पाहत होती. मगाशी जो अमानवी आवाज आणि राग तिने पाहिला होता, तो फक्त तिखट लागल्यामुळे होता की सातेकर काका म्हणत होते ते खरं आहे? मंदारने इतक्या चलाखीने सारवासारव केली होती की कांचन पुन्हा संभ्रमात पडली. पण तिच्या मनात आता नक्कीच शंकेची पाल चुकचुकली होती. मंदारने रागाच्या भरात जे रूप दाखवले होते ते सामान्य माणसाचे नक्कीच नव्हते. दुसरीकडे इन्स्पेक्टर अजय गावडेचा तपास वेगाने पुढे सरकत होता. दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यांची फॉरेन्सिक लॅबकडून माहिती आली होती. दुसऱ्या मृताच्या शर्टवर काही लोखंडाचा कीस आणि विशिष्ट प्रकारचे इंडस्ट्रियल ऑइल आढळून आले होते. अजय गावडेंनी क्राईम बोर्डावर पिन लावत टीमला संबोधित केले. हे बघा, मारेकरी ज्या पद्धतीने शिकार करतोय त्यावरून तो एखादा मस्टर असावा असं वाटतंय. पण विज्ञान पुराव्यांवर विश्वास ठेवतं. हे ऑइल आणि लोखंडाचे कण याचा अर्थ स्पष्ट आहे. गुन्हेगार एखाद्या कारखान्यात किंवा फॅक्टरीत काम करणारा असावा. सर, घटनास्थळाजवळून एका खबऱ्याने माहिती दिली. रात्रीच्या वेळी त्याने एका माणसाला पळताना पाहिले होते, ज्याने निळ्या रंगाचा फॅक्टरी युनिफॉर्म घातला होता. हवालदार शिंदेनी माहिती पुरवली. गुड. पाटील, त्या एरियातल्या सर्व फॅक्टरींची लिस्ट काढा, विशेषतः जिथे नाईट शिफ्ट चालते आणि जिथे अशा ऑइलचा वापर होतो, अजयने आदेश दिला. काही तासांच्या तपासानंतर पोलिसांची सुई त्या परिसरातील 3 कारखान्यांवर येऊन थांबली. त्यापैकी एक फॅक्टरी होती जिथे मंदार काम करत होता. दुपारच्या वेळी पोलिसांची जीप मंदारच्या फॅक्टरीच्या गेटमधून आत शिरली. सायरनचा आवाज ऐकून कामगारांची कुजबूज सुरू झाली. इन्स्पेक्टर अजय थेट मॅनेजर नितीन गुप्ताच्या केबिनमध्ये शिरला. मिस्टर गुप्ता, तुमच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या अशा लोकांची माहिती हवी आहे जे गेल्या काही दिवसांपासून कामावर उशिरा येत आहेत किंवा ज्यांच्या वागण्यात बदल झाला आहे, अजयने थेट विचारले. नितीन गुप्ता घाबरले. त्यांनी हजेरी रजिस्टर काढले. साहेब, तसं तर सगळे वेळेवर येतात, पण काय? एक नवीन मुलगा लागला आहे, मंदार नावाचा. कामात खूप हुशार आहे, पण हल्ली तो जरा विचित्र वागतोय. कोणाशी बोलत नाही, एकटक कुठेतरी बघत राहतो आणि परवा त्याच्या हाताला जखम झाली होती. बाजूला उभे असलेल्या सुपरवायझरने माहिती दिली. त्याला बोलवा इकडे, अजय म्हणाले. तो आज लंच ब्रेकमध्ये बाहेर गेला आहे, अजून आला नाही, पण त्याचा मित्र विवेक इथेच आहे, सुपरवायझर म्हणाला. पोलिसांनी विवेकला बोलावून घेतले.
विवेक पोलीस बघून थोडा घाबरला होता. तू मंदारला ओळखतोस का? अजयने विचारले. होय साहेब, माझा मित्र आहे तो. आम्ही सोबतच जेवतो, विवेक चाचरत म्हणाला. त्याच्या वागण्यात तुला काही बदल जाणवला का गेल्या काही आठवड्याभरात? अजयने विवेकच्या डोळ्यात पाहत विचारले. विवेकने क्षणभर विचार केला. त्याला मंदारची बदललेली नजर, त्याचे अचानक गप्प राहणे आणि खानावळीत जेवण सोडून एकटाच बसून राहणे आठवले. होय साहेब, तसा तो खूप शांत झाला आहे आणि परवा तो म्हणाला होता की त्याला रात्री झोप येत नाही, त्याला कसली तरी भीती वाटते. पण मंदार कोणाचा जीव घेईल असं वाटत नाही साहेब, तो खूप गरीब आहे. विवेकने आपल्या मित्राची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ते आम्ही ठरवू. गावडेंनी डायरीत काहीतरी नोंद करून घेतली आणि म्हणाला. भाग 8. इन्स्पेक्टर अजय गावडेने विवेककडे रोखून पाहिले. त्याची नजर एखाद्या स्कॅनरसारखी विवेकला नखशिखांत न्याहाळत होती. विवेक, मंदारच्या घरी कोण कोण असतं? अजयने विचारले. फक्त त्याची बायको असते. त्यांचं नवीनच लग्न झालं आहे, विवेकने उत्तर दिले. हे ऐकताच अजयच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी मगाशीच विवेकला विचारले होते की तुम्ही जेवायला कुठे जाता, तेव्हा विवेक म्हणाला होता की ते फॅक्टरीजवळच्याच एका खानावळीत जातात. 1 मिनिट, अजयने हातानेच थांबवले. जर त्याचं लग्न झालं आहे, घरात बायको आहे, तर मग तो डबा का आणत नाही किंवा घरी का जेवत नाही? घर असून तो खानावळीत का जातो? विवेक थोडा गडबडला. त्याला पोलिसांच्या या उलट तपासणीची सवय नव्हती. विवेक चाचरत म्हणाला. नाही साहेब, तसं नाही आहे. ती खानावळीची मालकीण आहे ना, तिचीच मुलगी आहे, मंदारची बायको, कांचन नाव तिचं. जरा सविस्तर सांग, अजयने खुर्चीवर मागे रेलत म्हटले. ही खानावळ, हे लग्न आणि मंदार, काय भानगड आहे नक्की? विवेकने एक दीर्घ श्वास घेतला आणि मंदारची ती विचित्र प्रेम कहाणी सांगायला सुरुवात केली. साहेब, मंदार जेव्हा कामाला लागला तेव्हापासून आम्ही त्या खानावळीत जेवायला जायचो. तिथेच त्याने कांचनला पाहिलं होतं. पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला होता. तो रोज फक्त तिला बघण्यासाठी तिथे जायचा. ती मुलगी दिसायला खूप सुंदर आहे आणि स्वभावाने कडक. मंदारने एकदा तिला प्रपोज केलं होतं. मग काय झालं? अजयने कुतूहलाने विचारले. तिने साफ नकार दिला साहेब. तिने सांगितलं की तिचं लग्न दुसरीकडे ठरले. मंदारचा खूप अपमान झाला होता. त्या दिवशी तो खूप रडला होता. त्यानंतर जवळजवळ आठवडाभर तो कामावर नीट लक्ष देत नव्हता, कोणाशी बोलत नव्हता, अगदी वेड्यासारखा झाला होता. मला वाटलं होतं की आता हा काही सावरत नाही. इथे विवेक थांबला. त्याच्या चेहऱ्यावर एक आश्चर्यभाव होता जो आजही त्याला आठवून नवल वाटत होते. पण मग एक चमत्कार झाला साहेब, विवेक पुढे म्हणाला. चमत्कार? कसला चमत्कार? अजयने डोळे बारीक करत विचारले. हो साहेब, तो 10-12 दिवस कोणाशी बोलत नव्हता, खानावळीकडे फिरकलासुद्धा नव्हता आणि अचानक एक दिवशी दुपारच्या वेळी कांचन, म्हणजे तीच मुलगी जिने त्याला तोंडावर नाकारलं होतं, ती धावत फॅक्टरीच्या गेटवर आली होती. मी स्वतः पाहिलं होतं साहेब. ती रडत होती आणि तिने सर्वांदेखत मंदारला मिठी मारली होती. ती म्हणाली तिची चूक कळली तिला मंदारशी लग्न करायचं आहे. विवेक उत्साहाने सांगत होता. आम्हा सर्वांनाच धक्का बसला. म्हणजे 10 दिवसांपूर्वीच जिने अपमान केला ती अचानक स्वतःहून लग्नाला तयार कशी झाली? आणि साहेब, त्यानंतर 2च दिवसांनी त्यांनी लग्नही केलं. आता ते सुखात आहेत, म्हणजे मला तरी तसं वाटतंय. विवेकची कहाणी संपली होती, पण इन्स्पेक्टर अजयच्या डोक्यात संशयाचे काहूर माजले होते. पोलीस खात्यात इतकी वर्ष काम केल्यामुळे त्यांचा योगायोगांवर आणि चमत्कारांवर विश्वास नव्हता. अजय विचारमग्न झाला. 10 दिवस मंदार गायब होता किंवा निराश होता आणि अचानक 10व्या दिवशी चित्र पालटलं. नकार देणारी मुलगी स्वतःहून धावत येते. अजयने सब इन्स्पेक्टर पाटीलकडे पाहिले. पाटील यांनाही साहेबांचा इशारा कळाला. पाटील, तुम्हाला काय वाटतंय? अजयने हळूच विचारले. सर, कोणाच्या तरी दबावाखाली येऊन निर्णय घेतला असेल असं वाटतंय. कोणाचं इतक्या टोकाचं आणि ठाम मत इतक्या लवकर बदलत नाही, पाटील म्हणाले. अजयने पुन्हा विवेककडे पाहिले. विवेक, लग्नानंतर मंदारच्या वागण्यात काय बदल झाला आहे?
साहेब तसा तो चांगला आहे, पण हल्ली तो खूप शांत असतो. आणि हो, मगाशी तुम्ही विचारलंत म्हणून सांगतो. परवा त्याने मला सांगितलं की त्याला रात्रीच्या वेळी खूप भीती वाटते. त्याला असं वाटतं की कोणीतरी त्याच्यावर पाळत ठेवते. आणि हो, त्याला खूप भूक लागते हल्ली. भूक? हो, म्हणजे तो डबा आणतो, शिवाय खानावळीत पण खातो. त्याची खाण्याची पद्धत बदलले. खूप अदाशासारखा खात असतो, विवेक आठवून म्हणाला. अजय गावडेंनी डायरीत शेवटची नोंद केली आणि पेन खिशात ठेवला. त्यांना आता खात्री पटली होती की मंदारच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. हा नुसता प्रेमाचा मामला नव्हता, यात काहीतरी काळाबेरं नक्कीच होतं. ठीक आहे विवेक, तू जाऊ शकतोस, पण शहराबाहेर जायचं नाही. आम्हाला गरज पडली तर तुला यावं लागेल, अजयने तंबी दिली. इन्स्पेक्टर अजय आणि पाटील तेथून निघाले. सर, आपण त्या खानावळीत जाऊन त्या मंदारला ताब्यात घेऊया, पाटील म्हणाले. इतक्यात नाही, पुराव्यांचा पाया आणखीन मजबूत करूया आणि त्याला सध्या गाफीलच राहू दे. आपण आता थेट त्याच्या घरीसुद्धा जायचं नाही आहे, अजय म्हणाला. पण मग सर, करायचं काय? एक काम करा, उद्या त्या मंदार राहत असलेल्या चाळीत जा. तिथे आजूबाजूच्या लोकांची चौकशी करा, बघा काही माहिती मिळते का, अजय म्हणाला. भाग 9. दुसऱ्या दिवशी सकाळी सब इन्स्पेक्टर पाटील साध्या वेशात मंदारच्या चाळीत पोचले. आजूबाजूच्या लोकांशी जुजबी चौकशी करून ते गजानन सातेकरांच्या घरी पोचले. सातेकरांनी त्यांना घरात घेतले आणि त्या रात्रीचा सर्व थरार सांगितला. साहेब, मला माहितीच होतं, त्या मंदारची चौकशी करत पोलीस इथे येणारच. तुम्हाला जे काही मंदारबद्दल माहिती असेल ते सविस्तर सांगा, पाटील म्हणाले. साहेब, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. रात्री 2 वाजता तो आला होता आणि त्याच्या हाताला रक्त लागलं होतं. त्याचे डोळे, ते डोळे माणसाचे नव्हतेच, सातेकर थरथरत्या आवाजात म्हणाले. पाटील यांना हवा तो पुरावा मिळाला होता. खुनाची वेळ आणि मंदारचे रक्ताळलेले हात हे समीकरण जुळत होते. त्यांनी तातडीने इन्स्पेक्टर अजय गावडेला फोन केला. अर्ध्या तासात पोलिसांची जीप चाळीच्या गेटवर येऊन थांबली. सायरनचा आवाज ऐकून चाळीतली माणसं आपापल्या दारात उभी राहिली. इन्स्पेक्टर अजय, पाटील आणि 2 हवालदार वेगाने मंदारच्या घराकडे निघाले. दरवाजा उघडा, दारावरची कडी जोरात आपटत अजयने आवाज दिला. आतून कडी उघडली गेली. समोर कांचन उभी होती. तिचे डोळे रडून सुजले होते, चेहरा पडला होता. मंदार कुठे आहे, अजयने करड्या आवाजात विचारले. हवालदार शिंदेंनी घरात घुसून बेडरूम, किचन आणि बाथरूम तपासले. सर, घरात तर कोणीच नाही आहे, शिंदे ओरडला. कांचन भिंतीला टेकून खाली बसली. ती हुंदके देऊ लागली. ते रात्रीपासून घरी आलेच नाही आहेत साहेब. मी रात्रभर वाट बघते. अजयने भुवया उंचावलाय. गायब? रात्रीपासून? कांचनने मान डोलावली. हो, काल रात्री जेवण झालं. त्यांना थोडं बरं वाटत नव्हतं. ते बाहेरच्या खोलीत झोपले आणि मी आतल्या खोलीत. पहाटे मी उठून बघितलं तर ते जागेवरच नव्हते. मी आजूबाजूला शोधलं, फोन लावला, पण फोन स्विच ऑफ लागतोय. अजयने पाटलांकडे पाहिले. पळून गेला साला, त्याला संशय आला असावा. अजय कांचनसमोर खुर्ची ओढून बसले. हे बघ कांचन, तू आम्हाला खरं खरं सांगायचं. मंदारने 2 खून केले आहेत असा आम्हाला दाट संशय आहे. तुला त्याच्या वागण्यात काही बदल जाणवला होता का? कांचनने मानवर केली. तिच्या डोळ्यात भीती होती. तिने सातेकर काकांचा आणि अंगाऱ्याचा किस्सा सांगितला. अजून एक गोष्ट सांग कांचन, अजयने विचारले. तुझं आणि मंदारचं लग्न कसं झालं? विवेकने सांगितलं की तू त्याला आधी स्पष्ट नकार दिला होतास. मग अचानक असं काय झालं की तू फॅक्टरीत जाऊन त्याच्या गळ्यात पडलीस? हा प्रश्न ऐकताच कांचन रडायची थांबली. ती काही वेळ शून्यात पाहत राहिली. तिचे हात थरथरू लागले. साहेब, मला स्वतःलाच माहीत नाही हे कसं झालं, कांचन अडखळत म्हणाली. म्हणजे? साहेब, माझं मनीषवर प्रेम होतं. मनीष, तो आमच्याच गल्लीत राहतो. आमचं लग्नही ठरलं होतं. मंदारने मला प्रपोज केलं तेव्हा मी त्याला मनीषबद्दल सांगितलं होतं आणि स्पष्ट नकार दिला होता. पण त्या दिवसानंतर, म्हणजे त्या आठवड्याभरानंतर, कांचन डोक्याला हात लावून आठवण्याचा प्रयत्न करू लागली. त्या दिवशी मी दुकानात निघाले होते. अचानक मला मंदारची आठवण येऊ लागली. मला कळेना काय होते. माझं मन मनीषचा विचार सोडून फक्त मंदारचाच ध्यास घेऊ लागलं.
जसं कोणीतरी माझ्या मेंदूचा ताबा घेतला असावा. मला फक्त मंदार हवा होता. कोणत्याही परिस्थितीत. मी का वागले तशी? मला आता आठवलं तरी किळस येते साहेब. पण त्यावेळी मी स्वतःमध्ये नव्हतेच. कांचनचे हे बोलणे ऐकून खोलीत शांतता पसरली. तेवढ्यात दारात उभे असलेले गजानन सातेकर पुढे आले. इन्स्पेक्टर साहेब, सातेकर गंभीर आवाजात म्हणाले, हे दुसरं तिसरं काही नसून वशीकरण आहे. त्या मुलाने, मंदारने काहीतरी अघोरी प्रकार करून या मुलीच्या मनाचा ताबा घेतला होता. म्हणूनच मनीषसारखा मुलगा सोडून ही त्याच्याकडे खेचली गेली. काय सांगताय राव? अजय गावडेंनी चिडून टोपी काढली. हे बघा काका, आम्ही पोलीस आहोत. आमचा कायद्यावर विश्वास आहे, जादूटोण्यावर नाही. हे वशीकरण वगैरे थोतांड माझ्यासमोर सांगू नका. साहेब, विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण त्या रात्री त्याचे लाल डोळे आणि आता या मुलीची ही अवस्था हे साधं प्रकरण नाही आहे, सातेकर ठामपणे म्हणाले. अजयने पाटलांकडे पाहिले. त्यांना वाटले पाटील हसतील, पण पाटील गंभीर होते. पाटलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की त्यांना सातेकरांचे म्हणणे पटत आहे. पाटलांनी कोकणातल्या अशा अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. सर, लॉजिकली विचार केला तर एका आठवड्यात मुलीचं मत इतकं बदलणं शक्य नाही. काहीतरी सायकॉलॉजिकल किंवा सातेकर म्हणतात तसं काहीतरी असू शकतं, पाटील दबक्या आवाजात म्हणाले. पाटील, तुम्ही पण? अजय वैतागला. कांचन, तू मनीषचा पत्ता दे आणि नंबरही दे, आणि मंदारचा काही जुना पत्ता, गावचा पत्ता असेल तर दे. पाटील, तुम्ही मनीषला शोधून काढा, बघा त्याचं काय म्हणणं आहे. आणि शिंदे, मंदारचे फोटो सर्व पोलीस स्टेशन्सला पाठव. तो कितीही पाताळात लपला असला तरी मला तो पाहिजे. पोलीस निघून गेले, पण जाताना पाटलांनी एक नजर सातेकरांकडे आणि नंतर त्या घराकडे टाकली. त्यांना खात्री होती की अजय सर ज्याला थोतांड म्हणतायत तेच या केसचं खरं उत्तर आहे. आणि मंदार, तो गायब झाला होता की त्याला त्या शक्तीने आणखीन मोठ्या कामासाठी दुसरीकडे नेले होते. भाग 10. मंदार गायब झाल्याने आणि पोलीस चौकशीमुळे घाबरलेली कांचन आपल्या आईवडिलांच्या घरी राहायला आली होती. तिच्या आयुष्यात जे काही वादळ उठले होते त्यामुळे ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. खानावळीतील तो पूर्वीचा उत्साह, ती धावपळ आता शांत झाली होती. कांचन घरी आल्याची बातमी वाऱ्यासारखी गल्लीत पसरली आणि मनीषला हे कळताच तो अस्वस्थ झाला होता. ज्या कांचनने त्याला सोडून अचानक मंदारशी लग्न केले होते, तिच्यावर त्याचा राग असायला हवा होता, पण त्याचे प्रेम त्या रागापेक्षा मोठे होते. त्याला सतत वाटत होते की काहीतरी चुकतंय. संध्याकाळी मनीष कांचनच्या घरी आला. दारात त्याला पाहताच कांचनच्या आईने त्याला आत घेतले. कांचन एका कोपऱ्यात गुडघ्यात डोके घालून बसली होती. कांचन, मनीषने हळूच हाक मारली. त्या ओळखीच्या आवाजाने कांचनने मान वर केली. समोर मनीषला पाहून तिचा बांध फुटला. ती धावत जाऊन त्याला बिलगणार होती, पण स्वतःला सावरत ती जागीच थांबली आणि ढसाढसा रडू लागली. मनीषने पुढे होऊन तिला आधार दिला. मनीष, मला माफ कर. मला माहीत नाही मी हे असं कसं केलं. मला खरंच माहीत नाही, कांचन रडत बोलत होती. शांत हो कांचन, शांत हो. मनीषचा आवाजही जड झाला होता. मला माहीत होतं की तू असं काही करणार नाहीस. तो निर्णय तुझा नव्हता. तुझे डोळे सांगत होते की तू कोणाच्या तरी प्रभावाखाली आहेस. मनीष, त्या 10 दिवसात काय घडलं मला काहीच आठवत नाही आहे. मला फक्त मंदारचा चेहरा दिसायचा. बाकी सर्व जग पुसट झालं होतं. जणू कोणीतरी माझ्या मनाचा ताबा घेतला होता. आणि आता मला खूप भीती वाटते, कांचन म्हणाली. तिने सातेकर काकांचे बोलणे आणि मंदारच्या विचित्र वागण्याबद्दल मनीषला सांगितले. हे ऐकून मनीषला धक्काच बसला. म्हणजे सातेकर काका म्हणतात ते खरं आहे, त्याने जादूटोणा केला होता? मनीषने विचारले. हो, आणि आता तो गायब झाला आहे. पोलीस म्हणतात त्याने 2 खून केलेत, कांचन हुंदके देत म्हणाली. मनीषने तिचे हात आपल्या हातात घेतले. तू काळजी नको करूस कांचन. जे झालं ते विसरून जा. मी आहे तुझ्यासोबत. त्या राक्षसाला आपण आपल्या आयुष्यातून कायमचा हद्दपार करू. दुसरीकडे त्याचवेळी शहराच्या बाहेर एक भयानक घटना घडत होती. रात्रीचा 1:30 वाजला होता. आकाशात चंद्र नव्हता, फक्त मिट्ट काळोख पसरला होता. त्या निर्मनुष्य काट्याकुट्यांनी भरलेल्या पायवाटेवरून एक आकृती वेगाने चालत होती.
तो मंदार होता. पण आता त्याच्या चालण्यात माणसाचा लवलेशही नव्हता. त्याचे कपडे मळले होते, शर्टाची बटणे तुटली होती. तो अनवाणी पायाने त्या खडकाळ रस्त्यावरून चालत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही भाव नव्हता. उलट त्याच्या डोळ्यात एक अमानवी ओढ होती. तो त्या जुन्या स्मशानभूमीजवळ पोचला, जिथे सर्व काही सुरू झाले होते. ओढा ओलांडून तो त्या चिंचेच्या झाडाखाली आला. तिथेच त्या सरदाराची कबर होती. मंदार त्या कबरीसमोर गुडघ्यावर बसला. वातावरणात एक भयानक शांतता होती. फक्त दूरवर कोल्ह्यांचे केकाटणे सुरू होते. मंदारने, नाही, सरदारने आपले दोन्ही हात त्या कबरीवर ठेवले. त्याचे डोळे आता रक्तासारखे लालभडक झाले होते. त्याच्या शरीरातून वाफा निघत होत्या. माती, मला आणखीन माती हवी आहे. त्याच्या घशातून एक विचित्र खोल आवाज बाहेर पडला. त्याने वेड्यासारखी त्या कबरीवरची माती उकरायला सुरुवात केली. त्याची नखे रक्ताळली होती, पण तो थांबत नव्हता. थोड्याशा खोदकामानंतर त्याचा हात एका कठीण गोष्टीला लागला. ती कवटी होती, तीच कवटी जिच्याशी त्याने करार केला होता. मंदारने ती कवटी बाहेर काढली नाही, फक्त त्या कवटीच्या वरची ताजी ओलसर माती दोन्ही हातांनी भरभरून घेतली. जणू काही ते अमृत आहे अशा आधाशीपणाने त्याने ती माती आपल्या सर्वांगाला फासायला सुरुवात केली. चेहऱ्यावर, हातावर, गळ्यावर. ती स्मशानातील राख आणि माती अंगाला लागताच मंदारच्या शरीरात एक वीज सळसळावी तशी हालचाल झाली. त्याने मान आकाशाकडे करून एक मोठी भेसूर आरोळी दिली. आता कोणीच वाचणार नाही, कोणीच नाही. त्या काळ्याकुट्ट्या अंधारात मंदारचे हसणे घुमत राहिले. त्याची ताकद आता दुप्पट झाली होती आणि आता त्याला फक्त एकाच गोष्टीची तहान होती, ती म्हणजे नागेश्वर बाबाची भेट आणि त्यानंतर कदाचित कांचनचा बळी. कारण सरदाराचा करार अजून पूर्ण झाला नव्हता. भाग 11. पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या ओसाड माळरानावर पोलिसांची जीप थांबली. दुपारचे 3 वाजले होते, तरी तिथे विचित्र शांतता होती. समोर दूरवर गावाचे स्मशान दिसत होते आणि त्याच्याच बाजूला एक जीर्ण झालेली गवताने शाकारलेली झोपडी होती. इन्स्पेक्टर अजय गावडे आणि सब इन्स्पेक्टर पाटील गाडीतून उतरले. पायाखालच्या वाळलेल्या पाल्याचा आवाज सोडला तर तिथे चिडीचूप शांतता होती. वाऱ्याचा एक वेगळाच अंगावर काटा आणणारा आवाज तिथे घुमत होता. दोघेही त्या झोपडीच्या दिशेने चालत गेले. झोपडीच्या बाहेर एक धुनी पेटलेली होती आणि बाजूला लिंबू, कवठ्या, काळ्या बाहुल्या आणि राख पसरलेली होती. हे दृश्य बघूनच पाटलांच्या काळजात धस झाले. बाबा नागेश्वर, अजय गावडेने बाहेरूनच आवाज दिला. झोपडीचं फाटकं दार मोकळं होतं. आतून आवाज आला, या, मी तुमचीच वाट पाहत होतो. अजय आणि पाटील वाकून त्या अंधाऱ्या झोपडीत शिरले. आत बाबा नागेश्वर मांडी घालून बसला होता. अंगाला राख फासलेली, जटा वाढलेल्या आणि डोळ्यात खोल शांतता. त्याला पोलिसांची किंवा त्यांच्या वर्दीची तसूभरही भीती वाटत नव्हती. अजयने संतापाने पुढे होऊन बाबाच्या समोरची राख लाथेने उडवली. तुझी वाट पाहत होतो. तुला माहीत आहे त्या मंदारचं काय झालं आहे? तुझ्या या जादूटोण्याच्या नादात एका मुलाने 2 जीव घेतलेत. तुला आता असा आत टाकतो की सूर्यप्रकाश पण बघायला मिळणार नाही. बाबाने विस्कटलेल्या राखेकडे शांतपणे पाहिले आणि नजर वर करून अजयकडे बघितले. इन्स्पेक्टर साहेब, बाबाचा आवाज खोल विहिरीतून आल्यासारखा वाटला. मला जेलमध्ये टाका किंवा फाशी द्या, त्याने काहीच फरक पडणार नाही. कारण जो विनाश सुरू झाला आहे त्याला आता तुमची वर्दी किंवा बंदुका कोणीच थांबवू शकणार नाही. पाटील थोडे पुढे झाले. त्यांचा घसा कोरडा पडला होता. बाबा, नेमकं काय झालं आहे? मंदार असा का वागतोय? तो माणूस आहे की जनावर की आणखीन काही? बाबाने बाजूला पडलेली एक कवटी हातात घेतली आणि त्यावर बोट फिरवत म्हणाला, तो आता माणूस उरलाच नाही आहे हवालदार. मंदार माझ्याकडे आला होता, प्रेमात आंधळा होऊन. त्याला ती मुलगी हवी होती. मी त्याला स्मशान वशीकरण सांगितलं. त्याने त्या ओढ्यावरच्या सरदाराच्या अतृप्त आत्म्याला स्वतःच्या रक्ताचा नैवेद्य दाखवला. सरदार? अजयने विचारले. हो, 300 वर्षांपूर्वी ज्याला जिवंत जाळलं होतं तो सरदार. मी फक्त माध्यम होतो साहेब. पण मंदारने नियमांचं उल्लंघन केलं आणि त्या सरदाराला स्वतःच्या शरीरात जागा दिली. आता मंदारचं शरीर फक्त एक भांडं आहे.
आतमध्ये जो आहे तो सरदार आहे. तिकडे शहरात एका सुरक्षित ठिकाणी कांचन आणि मनीष सातेकर काकांना भेटायला आले होते. कांचनची अवस्था बघून सातेकर काकांचे हृदय पिळवटून निघाले. कांचन, बाळा घाबरू नकोस, सातेकर काका गंभीरपणे म्हणाले. या संकटाशी लढण्यासाठी मी माझ्या भावाला चंद्रभानला बोलावलं आहे. तो दिव्य साधना करणारा साधक आहे. अशा अघोरी शक्तींना कसं थोपवायचं हे त्याला चांगलंच ठाऊक आहे. तो आज रात्रीपर्यंत इथे पोहोचेल. मनीषने कांचनचा हात घट्ट धरला. आता सातेकर काकांच्या बोलण्याने त्यांना आशेचा एक किरण दिसला होता. आपण आता पोलीस स्टेशनला जाऊयात. सर्वात आधी पोलिसांना विश्वासात घेणं खूप महत्त्वाचं आहे. चंद्रभान दादासुद्धा तिकडेच येणार आहे, सातेकर काका म्हणाले. स्मशानाबाहेरच्या त्या अंधाऱ्या झोपडीत वातावरणातील तणाव वाढत होता. इन्स्पेक्टर अजय गावडेंनी बाबाच्या हातात बेड्या ठोकण्यासाठी हात पुढे केला, पण बाबा नागेश्वरने त्यांना थांबवले. साहेब, मला अटक करून काहीच साध्य होणार नाही. बाबाचा आवाज आता शून्यातून आल्यासारखा वाटला. मंदारची ताकद आता इतकी वाढली आहे की त्याला रोखणं कोणा एकाच्या हातात नाही. पण एक मार्ग आहे. अजय आणि पाटील थांबले आणि म्हणाले, काय मार्ग आहे? त्या सरदाराची हाडं, ज्या जमिनीखाली त्याला गाडलं होतं, तिथून ती बाहेर काढावी लागतील आणि त्या हाडांना मंत्रोच्चारात अग्नी द्यावा लागेल. जोपर्यंत त्या शरीराचा शेवटचा अवशेष जळून खाक होत नाही, तोपर्यंत तो सरदार या सृष्टीचा पिच्छा सोडणार नाही. पण हे काम जीवघेणं आहे साहेब. तो तुम्हाला तिथपर्यंत पोचू देणार नाही. तेवढ्यात झोपडीच्या बाहेरची हवा बदलली. मगाशी मंद असलेली हवा अचानक सोसाट्याने वाहू लागली. धुनीच्या ठिणग्या हवेत उडू लागल्या आणि तोच कुचका घाणेरडा वास झोपडीत पसरू लागला. बाबा नागेश्वर शांतपणे डोळे मिटून बसले. तो आला. अजय आणि पाटील सावध होऊन मागे सरकले. झोपडीच्या बाहेरच्या वाळलेल्या पाल्यावर कोणाच्या तरी जड पावलांचा आवाज आला. खर्र खर्र. कुत्रे रडत नव्हते तर शांत झाले होते, भयानक शांत. बाबाने मिटल्या डोळ्यांनीच सांगितले, साहेब पळा, तुमच्याकडे अजून वेळ आहे. माझं नशीब ठरलं आहे, पण त्या मुलीला वाचवायचं असेल तर इथून पळा. एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी झोपडीचं दार कोणाच्या तरी धक्क्याने उडून लांब फेकलं गेलं. समोर मंदार उभा होता, पण तो आता मंदार नव्हताच. त्याचा चेहरा काळवंडलेला, डोळे अग्नीसारखे लाल आणि अंगातून एक कुजलेला वास येत होता. त्याचे दात बाहेर आले होते आणि नखे राक्षसासारखी वाढली होती. मंदार, हात वर कर. अजय गावडेने पिस्तूल काढलं. मी शेवटची ताकीद देतोय, सरेंडर कर. मंदारच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आलं. तो एखाद्या जनावरासारखा गुरगुरला. अजयने कसलाही विचार न करता ट्रिगर दाबला. 3 गोळ्या मंदारच्या छातीत शिरल्या. पण आश्चर्य म्हणजे मंदार खाली पडला नाही. त्याच्या शरीरातून रक्तही आलं नाही. गोळ्या त्याच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या, पण त्याला वेदनाच होत नव्हत्या. हे काय होते साहेब? पाटील ओरडले. त्यांच्या हातापायांना कापर भरलं होतं. मंदारने एक भयानक आरोळी ठोकली आणि त्याने वाऱ्याच्या वेगाने बाबा नागेश्वरवर झेप घेतली. बाबाला काही समजण्यापूर्वीच मंदारने त्याचे गळे आपल्या जबड्यात धरले. बाबाचा टाहो त्या शांत रात्रीत घुमला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबांनी मरता मरता आपला हात ओढ्याच्या दिशेने केला आणि थरथरत्या आवाजात ओरडला, साते रान, जुनं चिंचेचं झाड, तिथेच कबर आहे. पळा साहेब, पळा. बाबांचे प्राण गेले. मंदार आता रक्ताळलेल्या तोंडाने पोलिसांकडे वळला. अजय आणि पाटलांना आता कळून चुकलं होतं की त्यांच्या बंदुका इथे निरुपयोगी आहेत. पाटील, पळा गाडीकडे, अजय ओरडला. दोघेही जीव मुठीत धरून झोपडीबाहेर पडले. मागे त्या अमानवी शक्तीचं अकराळ विकराळ हसणं ऐकू येत होतं. पोलीस जीपमध्ये बसले आणि त्यांनी गाडी वेगाने तिथून पळवली. त्यांच्या आयुष्यात त्यांनी पहिल्यांदाच मृत्यूला इतक्या जवळून पाहिलं होतं. भाग 12. इन्स्पेक्टर अजय गावडे आणि पाटील जीव मुठीत धरून पोलीस स्टेशनला पोचले तेव्हा त्यांचे चेहरे पांढरे पडले होते आणि अंगाला दरदरून घाम सुटला होता. बाबा नागेश्वरचा तो विदारक अंत आणि गोळ्यांचा परिणाम न होणारा तो अमानवी मंदार, त्यांच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग हलत नव्हता. गाडीतून उतरताच ते धावत आत गेले, पण समोरचं दृश्य पाहून दोघेही थांबले. समोर बाकड्यावर मनीष, कांचन आणि सातेकर काका बसले होते.
त्यांच्या चेहऱ्यावर भीती असली तरी एक वेगळाच निर्धार दिसत होता. अजय आणि पाटलांना अशा अवस्थेत पाहून सातेकर काका तातडीने उठून उभे राहिले. साहेब, आम्हाला माहीत होतं की काहीतरी भयंकर घडणार आहे, म्हणूनच आम्ही इथे आलो आहे. सातेकर काका खंबीर आवाजात म्हणाले, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या संकटाशी लढण्यासाठी आपण एकटे नाही आहोत. अजय गावडेंनी धापा टाकत सातेकर काकांकडे पाहिले. काका, तिथे झोपडीमध्ये मंदारने बाबा नागेश्वरचा बळी घेतला. आम्ही गोळ्या झाडल्या, पण त्याला काहीच झालं नाही. तो माणूस नाही आहे. आम्हाला कल्पना आहे साहेब, मनीष पुढे होत म्हणाला. कांचनने आम्हाला मंदारच्या बदललेल्या वागण्याबद्दल सगळं सांगितलं. हे प्रकरण आता पोलिसांच्या हाताबाहेरचं आहे, म्हणूनच सातेकर काकांनी एक विशेष माणसाला बोलवलं आहे. तेवढ्यात पोलीस स्टेशनच्या दारात एक उंच भारदस्त व्यक्ती उभी राहिली. अंगात पांढरा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि कपाळावर चंदनाचा टिळा. त्यांच्या डोळ्यात एक अजब चमक आणि शांतता होती. त्यांच्या हातात एक जुनी झोळी होती. इन्स्पेक्टर साहेब, मी चंद्रभान. त्या व्यक्तीचा खंबीर आणि शांत आवाज पोलीस स्टेशनमध्ये घुमला. दादा, सातेकर काका आदराने उद्गारले. साहेब, हेच माझे मोठे भाऊ. यांनी अनेक अघोरी शक्तींचा सामना केला आहे. चंद्रभान शांतपणे पुढे आले आणि त्यांनी अजय गावडेंच्या खांद्यावर हात ठेवला. तुम्ही जे पाहिलं ते खरं होतं. ज्या मंदारने बाबांचा खून केला तो आता पूर्णपणे त्या सरदाराच्या ताब्यात आहे. बाबा नागेश्वरने त्याला ज्या चिंचेच्या झाडाखाली नेलं होतं तिथेच त्या सरदाराचा मूळ वास आहे. अजय गावडेने गोंधळून विचारलं, मग आता आम्ही काय करायचं? विज्ञानाचा तर इथे पराभव झाला आहे. वेळ कमी आहे साहेब, चंद्रभान कांचनकडे पाहत म्हणाले. आज अमावस्येची मध्यरात्र आहे. सरदाराचा आत्मा आता त्याच्या मूळ शक्तिस्थानाकडे सरकला असेल. त्या ओबडधोबड मैदानाखाली अनेक प्रेतं गाडली गेली आहेत, पण त्या जुन्या चिंचेच्या झाडाखालची कबर हेच त्याचं सामर्थ्य आहे. जर आज आपण त्याची हाडं शोधून ती जाळली नाहीत तर तो कायमचा या सृष्टीवर हाहाकार माजवेल. रात्रीचे 11:30 वाजले होते. पोलिसांच्या 2 गाड्या आणि चंद्रभानची जीप त्या ओसाड माळरानाच्या दिशेने सुसाट निघाले. गाड्या त्या ओबडधोबड परिसरात पोचल्या. समोरून पाहिल्यास तिथे फक्त मोकळी जमीन दिसत होती, पण प्रत्यक्षात त्या जमिनीखाली अनेक अनामिक प्रेतं शांत झोपली होती. वातावरणात एक कुबट वास आणि प्रचंड गारवा होता. सावध रहा, चंद्रभानने गाडीतून उतरताना सांगितलं. तो इथेच आपली वाट बघतोय. तिथे बघा, ते जुनं चिंचेचं झाड. अंधारात ते अवाढव्य चिंचेचं झाड एखाद्या अकराळ-विकराळ राक्षसासारखं दिसत होतं. त्याच्या बुंध्याजवळ असलेला तो मातीचा उभार म्हणजे त्या दरोडेखोरांच्या सरदाराची कबर होती. अचानक वाऱ्याचा एक वेगवान झोत आला आणि त्या चिंचेच्या झाडाच्या फांद्यांवरून तोच भयानक अट्टहास घुमला. समोर त्या कबरीपाशी मंदार पुन्हा एकदा त्याच रक्ताळलेल्या रूपात हातात तीच कुदळ घेऊन उभा राहिला. अंतिम युद्धाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. भाग 13. त्या ओसाड माळरानात मध्यरात्रीचा सन्नाटा चिंचेच्या झाडाच्या सळसळणाऱ्या पानांमुळे अधिकच भयान वाटत होता. समोर तो मातीचा उभार, दरोडेखोरांच्या सरदाराची कबर आणि तिथे हातात कुदळ घेऊन उभा असलेला मंदार. त्याचे डोळे आता नुसते लाल नव्हते, तर त्यातून एक हिंस्र अमानवी प्रकाश बाहेर पडत होता. जणू मंदारचे शरीर आता केवळ एक बाहुलं उरलं होतं आणि आतून तो सरदार पूर्णपणे ताबा मिळवून बसला होता. इन्स्पेक्टर, पाटील, मागे व्हा. चंद्रभानचा खंबीर आवाज घुमला. त्यांनी आपल्या झोळीतून मंत्रोच्चार केलेल्या लोखंडी सगळ्या काढल्या आणि त्या हवेत भिरकावल्या. चंद्रभान, तू माझा मार्ग रोखू शकत नाहीस. मंदारच्या शरीरातून तोच खोल घोगरा आवाज आला. हा देह आता माझा आहे. हा करार रक्ताने लिहिला गेला आहे. तुझी वेळ संपली आहे सरदार. चंद्रभानने हातातील पवित्र राख मंदाराच्या दिशेने फेकली. ती राख अंगाला लागताच मंदारचं शरीर एखाद्या जळणाऱ्या लाकडासारखं तडफडू लागलं. पाटील, अजय, कबर खोदा. त्या बुंद्यापाशी असलेली हाडं बाहेर काढा, लवकर. चंद्रभानने ओरडून आदेश दिला. अजय आणि पाटील यांनी वेड्यासारखं खोदकाम सुरू केलं. जमिनीखालून तो कुचका वास आता असह्य होऊ लागला होता. अचानक अजयची कुदळ एका कठीण वस्तूला लागली आणि तो ओरडला, सापडलं. खाली एका जुन्या काळवंडलेल्या कपड्यात गुंडाळलेली हाडं आणि एक कवटी दिसली.
ती पाहताच मंदारने एक भयानक आरोळी ठोकली. त्याने चंद्रभानच्या मंत्रांचं कडं तोडलं आणि थेट त्या कबरीच्या दिशेने झेप घेतली. त्याला ती हाडं वाचवायची होती, कारण त्यातच त्याचा प्राण होता. अग्नी द्या, पटकन, चंद्रभान गरजले. अजयने रॉकेलची बाटली त्या हाडांवर ओतली आणि पाटलांनी लायटर पेटवून टाकला. आगीच्या ज्वाळा भडकल्या होत्या, पण त्या क्षणी एक अघटित घडलं. मंदारने त्या जळणाऱ्या हाडांना वाचवण्यासाठी स्वतःला त्या आगीत झोकून दिलं. तो त्या हाडांना घट्ट बिलगला. बाहेर या मंदार, कांचनचा आवाज त्या माळरानात घुमला. मनीषने तिला मागे ओढलं, पण तिची नजर त्या धगधगत्या चितेवर खिळली होती. मंदार बाहेर आलाच नाही. त्या आगीतून 2 आवाज एकाच वेळी येत होते. एक सरदाराचा अमानवी अट्टहास आणि दुसरा मंदारचा वेदनेने भरलेला आक्रोश. जणू काही ती हाडं आणि मंदारचं शरीर आता एकच झालं होतं. सरदाराचा आत्मा इतका खोलवर रुजला होता की त्याला जाळण्यासाठी मंदारच्या शरीराची आहुती देणं अटळ होतं. काही मिनिटातच तो भयानक आवाज शांत झाला. आगीच्या ज्वाळा आता फक्त राखेला कुरतडत होत्या. चिंचेच्या झाडाखाली आता 2 जीवांची राख एकत्र पडली होती. कांचन त्या राखेजवळ जाऊन कोसळली. तिचं सर्वस्व त्या अग्नीत भस्म झालं होतं. काही महिने उलटले. त्या भयानक रात्रीच्या आठवणींनी सर्वांच्याच मनावर एक गडद सावली सोडली होती. पण काळ हा सर्वात मोठा मलम असतो. कांचन हळूहळू त्या धक्क्यातून सावरली. मनीषने तिची साथ कधीच सोडली नाही. तो एक चांगला मुलगा होता. त्याने कांचनला पुन्हा जगायला शिकवले. सातेकर काका आणि इतरांच्या सहमतीने कांचन आणि मनीषने लग्न करण्याचा निर्णय घेतला. भूतकाळाची भीती विसरून कांचन आता मनीषसोबत संसाराची नवी स्वप्ने पाहू लागली होती. 1 वर्षानंतर कांचन आणि मनीषचा संसार सुखाचा सुरू होता. कांचन त्या जुन्या घटना पूर्णपणे विसरल्यासारखी वागत होती, पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. आज अमावस्येची रात्र होती. घराबाहेर प्रचंड शांतता होती. मनीष आणि कांचन जेवण करून झोपायच्या तयारीत होते. अचानक खिडकीबाहेरचा वारा सोसाट्याने वाहू लागला. कांचन आरशासमोर बसून आपले केस विंचरत होती. अचानक तिची नजर स्वतःच्या तळहाताकडे गेली. त्या रात्री उमटलेला तो राखेचा काळा ठिपका, जो इतके दिवस फिकट झाला होता, तो आज पुन्हा गडद काळा आणि रक्ताळलेला दिसत होता. मनीष, बघ ना, हे पुन्हा दिसते, कांचन घाबरून ओरडली. मनीष बेडवरून उठला आणि तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याने कांचनच्या खांद्यावर हात ठेवला. आरशात मनीषचे प्रतिबिंब दिसत होते. कांचन, घाबरतेस कशाला? मी आहे ना सोबतीला, मनीष म्हणाला. त्याचा आवाज तो नेहमीचा मनीषचा आवाज नव्हता. तो आवाज थोडा खोल, घोगरा आणि ओळखीचा वाटत होता. कांचनने दचकून आरशात मनीषच्या डोळ्यांकडे पाहिले. मनीषचे डोळे हळूहळू लाल होत होते. त्याने कांचनच्या कानाशी तोंड नेले आणि हळूच पुटपुटला. त्या रात्री फक्त हाडं जाळलेली कांचन. सरदाराच्या रक्ताचा करार कधीच संपत नाही. तुला काय वाटलं, मी तुला इतक्या सहजासहजी मनीषच्या हवाली करेन? आरशात मनीषच्या चेहऱ्याऐवजी मंदारचा तो रक्ताळलेला आणि सरदाराचा तो क्रूर चेहरा एकाच वेळी दिसू लागला. मनीषच्या हातातील पकड घट्ट झाली आणि त्याच्या नखांमुळे कांचनच्या खांद्यातून रक्त येऊ लागले. बाहेर चिंचेच्या झाडावर बसलेला घुबड ओरडला आणि संपूर्ण घरात तोच कुचका वास पसरला. आखरीत संपलं नव्हतं, तर ते मनीषच्या रूपाने कांचनच्या घरात कायमचं शिरलं होतं.